ज्ञानगंगेची अविरत साधना भगीरथ IAS अकॅडमी पुणे UPSC MPSC आणि इतर स्पर्धा परीक्षात यश मिळवण्यासाठी भगीरथ IAS अकॅडमी पुणे प्रवास उद्दिष्ट पूर्तीचा मोबाईल नंबर 9090906777 997029 Hello friends, very good evening to all of you and welcome to the second part of our discussion regarding the new syllabus of MPSC mains. मला वाटतं आपल्या मागच्या सिलेबसमध्ये मागच्या लेक्चरमध्ये आपण पेपर 1 म्हणजे GS चा जो पेपर 1 आहे त्याबद्दलचं डिस्कशन घेतलेलं आहे. तर आजच्या लेक्चरमध्ये आजच्या या टॉपिकमध्ये आपण पेपर 2 म्हणजे GS पेपर 2 आणि GS पेपर 3 यांचं आपण डिस्कशन पूर्ण करण्याचा प्रयत्न करूया. GS पेपर 2 म्हटलं असलं तरी टोटल पेपर मधला मात्र हा 5वा पेपर आहे. त्याला आपण पेपर नंबर 5 आणि जनरल स्टडीज पेपर नंबर 2 असं आपण म्हणतोय. तर या संपूर्ण पेपरमध्ये काय काय पॉइंट्स दिलेले आहेत त्याचा एक ओव्हरव्ह्यू आपण सुरुवातीला घेण्याचा प्रयत्न करूया की सो दॅट आपल्याला संपूर्ण सिलेबस मधल्या पॉइंटचे थोडंसं अनालिसिस आणि एक व्यापक अशा प्रकारचा अभ्यास आपल्याला त्याच्या माध्यमातून किंवा भविष्यात आपल्याला काय करायची आवश्यकता आहे या गोष्टी आपल्याला लक्षात येतील. तर त्यानुसार आपण हा पॉइंट बघूया. बघा, तर ह्या पेपरचं जे टायटल आहे ते टायटल जनरल स्टडीज पेपर 2 असं केलेलं आहे आणि त्याच्या टायटलमध्ये एकूण काही विषयांची नावं दिलेली आहे. त्या विषयांशी संबंधित हा संपूर्ण पेपर आहे. पहिल्यांदा आपण त्या विषयांच्या नावांची चर्चा करूया. त्यात गव्हर्नन्स असा पहिला पॉइंट दिलेला आहे, ज्याला आपण प्रशासन म्हणतो ते गव्हर्नन्स. त्यानंतर कॉन्स्टिट्यूशन अँड पॉलिटी असं म्हटलेलं आहे. त्यामुळे आपण ह्या 2 टॉपिक्स वेगळे कन्सिडर करू शकतो, नाहीतर हे तिन्ही टॉपिक्स आपल्या कॉन्स्टिट्यूशनचा पार्ट आहे असंही आपल्याला म्हणता येऊ शकेल. म्हणून एकतर आपण कॉन्स्टिट्यूशन अँड पॉलिटी म्हणजेच देशाची घटना किंवा देशाचं संविधान आणि देशाची राज्यव्यवस्था यांचा अभ्यास आणि त्याचाच एक पार्ट म्हणून गव्हर्नन्स किंवा प्रशासनाचा अभ्यास. आता प्रशासन हा शब्द आपण जेव्हा मराठीत वापरतो तेव्हा इंग्लिशमध्ये ऍडमिनिस्ट्रेशन या शब्दालाही मराठीत प्रशासनच म्हणतो आणि गव्हर्नन्स या शब्दाला सुद्धा आपण प्रशासन म्हणतो. पण आपल्याला निश्चित माहिती की इंग्लिशमधल्या या दोन्ही शब्दांच्या अर्थामध्ये किंवा दोन्ही शब्दांमध्ये डिफरन्स आहे. प्रशासन आपण ज्यावेळी म्हणतो, ऍडमिनिस्ट्रेशन ज्यावेळी आपण म्हणतो त्यावेळी आपण ज्याला आपण परमनंट एक्झिक्युटिव्ह म्हणतो. म्हणजेच याचा अर्थ परीक्षेच्या माध्यमातून क्लास 1, क्लास 2, क्लास 3, क्लास 4 किंवा गट अ, गट ब, गट क, गट ड या सगळ्यांचं मिळून जे बनतंय, जे परमनंटली काम करतंय त्याला आपण ऍक्च्युअली ऍडमिनिस्ट्रेशन असं म्हणतोय. त्यामुळे या गव्हर्नन्स या प्रशासन या शब्दाचा अर्थ ऍक्च्युअली संपूर्ण देशाचं गव्हर्नन्स, ज्याच्यात हे परमनंट एक्झिक्युटिव्ह पण आलं आणि पॉलिटिकल एक्झिक्युटिव्ह सुद्धा आलं. पॉलिटिकल एक्झिक्युटिव्ह म्हणजे मंत्री आणि त्यांच्या मंत्रालयाच्या अंतर्गत येणारी सगळी यंत्रणा आणि त्यांच्या मार्फत केलं जाणारं कार्य या सगळ्यांचा समावेश त्याच्यामध्ये आहे. असं या दृष्टिकोनातून हा गव्हर्नन्स या ठिकाणी पॉइंट आहे. तर तो एकतर आपण हा एक स्वतंत्र भाग आणि हा वेगळा स्वतंत्र भाग असं म्हणू शकतो, नाहीतर सगळ्या टोटल तिन्ही पॉइंट्सना आपण एकाच विषयाचा भाग असं आपण समजू शकतो. त्यानंतर इथे लिहिलेलं आहे सोशल जस्टिस. पेपर 1 मध्ये जो टॉपिक दिलेला आहे तो इंडियन सोसायटी याच्याशी संबंधित आहे आणि त्याच्यामध्ये सुद्धा सोशल जस्टिसशी संबंधित काही मुद्दे आहेतच. पण इथे मात्र पेपर 2 मध्ये सुद्धा पुन्हा सोशल जस्टिस म्हणजे सामाजिक न्याय याबद्दलचे मुद्दे दिलेले आहेत. त्यामुळे बऱ्याच वेळा याचा वेगळा आणि त्या पेपर 1 मधल्या सोसायटीचा वेगळा असा अभ्यास करण्याची आपल्याला आवश्यकता नसते. तर पेपर 1 चा इंडियन सोसायटी आणि पेपर 2 चा सोशल जस्टिस या दोघांचा मिळून एकत्रितरित्या आपल्याला अभ्यास करता येऊ शकतो, कारण दोघांमध्ये बरंच साम्य म्हणण्यापेक्षा दोन्ही गोष्टी एकाच पॉइंटचा भाग आहेत असंही आपल्याला म्हणता येऊ शकेल. तर तो एक पॉइंट आहे. आणि तिसरा पॉइंट या ठिकाणी आहे इंटरनॅशनल रिलेशन्स म्हणजेच आंतरराष्ट्रीय संबंध, म्हणजे भारत आणि भारताचे जगातल्या इतर देशांशी असलेले संबंध यांच्याबद्दलचा हा पॉइंट आहे. त्याच्यामुळे एकतर आपण 3 विषय याच्यामध्ये आहेत किंवा 4 विषय आहेत असं आपण म्हणू शकतो. कॉन्स्टिट्यूशन अँड पॉलिटी, देन गव्हर्नन्स, देन सोशल जस्टिस अँड इंटरनॅशनल रिलेशन्स किंवा आंतरराष्ट्रीय संबंध. पुढे म्हटलंय विथ सम वेटेज टू महाराष्ट्र. हे सगळं अभ्यासत असताना पुन्हा महाराष्ट्राशी संबंधित असलेल्या ह्या मुद्द्यांना काही भर त्याच्यावर आपल्याला काही भर द्यावा लागणार आहे, म्हणजेच महाराष्ट्राचा काही प्रमाणात अभ्यास आपल्याला करावा लागणार आहे. तर आता हे सगळे जे काही वेगळे पॉइंट्स आहेत यांच्यापैकी कॉन्स्टिट्यूशन आणि पॉलिटी मला वाटतं सर्वांनी आतापर्यंत अभ्यासलेली असेल.
फक्त पूर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षेला, जुन्या मुख्य परीक्षेला अभ्यास करत असताना आपण त्याचे फॅक्च्युअल डिटेल्स आणि जास्तीत जास्त ते डिटेल्स वाचण्याचा ठिकाणी प्रयत्न करत होतो. पण इथला मेजर फोकस मात्र आता तुम्हाला एकदा ते फॅक्च्युअल डिटेल्स कळल्यानंतर मात्र ह्या टॉपिकशी संबंधित जे काही इश्यूज जनरली आपल्या देशामध्ये निर्माण होताना आपल्याला दिसतात. इश्यूज म्हणताना आपण मुद्दे म्हणूया किंवा काही समस्यायुक्त मुद्दे असे म्हणूया, तर त्याच्यावर जास्त आपल्याला फोकस द्यायचा आहे. म्हणजे थोडक्यात घटनेत काय दिलेलं आहे याच्या पलीकडे जाऊन त्या घटनेतल्या गोष्टींची वर्किंग होत असताना, म्हणजे त्याचं कामकाज चालत असताना देशात काय प्रॉब्लेम्स निर्माण होतात, काय समस्या निर्माण होतात, असलेल्या कायद्यांमध्ये घटनात्मक दुरुस्त्यांमध्ये म्हणजे घटनेच्या दुरुस्त्यांमध्ये काहीतरी बदल करण्याची अपेक्षा असते सरकारची आणि ती घटना दुरुस्ती करण्याच्या आधीच मात्र बऱ्याच वेळा त्याला विरोध होताना दिसतो. मग कुणाचं काही म्हणणं असतं, कुणाचं काही म्हणणं असतं, किंवा घटना दुरुस्ती झाल्यानंतर सुद्धा हा विरोध येऊ शकतो. तर एकंदरीतरित्या आपण पूर्वीच्या मुख्य परीक्षेत मुख्यतः फक्त जे आहे ते असा आपण अभ्यास करत होतो. कॉन्स्टिट्यूशन ॲज इट इज असा स्टडी करत होतो. आता मात्र तुम्हाला त्या कॉन्स्टिट्यूशनच्या वर्किंगचं, म्हणजे ज्याचा अर्थ देशात जे काही त्याची घटनेची जी काही राबवणूक होते आहे, तर त्या माध्यमातून जे काही इश्यूज क्रिएट होतात, त्या इश्यूज क्रिएट होणाऱ्या इश्यूजवर आपल्याला त्याचा अभ्यास करावा लागणार आहे. त्यातनं ज्या काही समस्या निर्माण होतात त्या समस्या म्हणूया, त्यातले पॉझिटिव्ह पॉईंट्स, त्यातले निगेटिव्ह पॉईंट्स, शासनाचा व्ह्यू पॉईंट काय आहे, सरकारचा व्ह्यू पॉईंट किंवा विरोधी पक्षाचा व्ह्यू पॉईंट काय आहे, जनरल सोसायटी त्याबद्दल काय बोलते, असा सगळ्या अर्थानं आपल्याला हा कॉन्स्टिट्यूशन आणि पॉलिटीचा अभ्यास या ठिकाणी करायचा आहे. अर्थात त्याचा काही पार्ट हा स्टॅटिक पार्ट पण आहे. बेसिक कॉन्स्टिट्यूशन कळल्यानंतरच पुढच्या गोष्टी कळतील आणि पुढच्या गोष्टी सांगता येतील किंवा त्याच्याबद्दलचे प्रश्न लिहिता येतील, अशा प्रकारचा हा अभ्यास या ठिकाणी आहे. तर लेट अस गो वन बाय वन की काय काय याच्यामध्ये आहे. बघा, यातला पहिला पॉइंट जो आहे तो आपण नेहमी राज्यघटनेचा अभ्यास करताना सुरुवातीलाच वाचत असतो. तर त्याच्याबद्दलचा हा पहिला पॉइंट बघा, इंडियन कॉन्स्टिट्यूशन आणि हिस्टॉरिकल अंडरपिनिंग्स हा पॉइंट या ठिकाणी मेन्शन केला आहे. हिस्टॉरिकल अंडरपिनिंग्स, आता अंडरपिनिंग्स या शब्दाचा अर्थ होतो बेसिस म्हणूया किंवा आधार म्हणूया, म्हणून ऐतिहासिक आधार. आता ऐतिहासिक आधार या शब्दाचा अर्थ आपल्याला माहिती की भारताची घटना स्वातंत्र्य प्राप्त होण्याच्या आधीपासूनच घटना तयार करायला सुरुवात झाली. मध्येच स्वातंत्र्य प्राप्त झालं आणि त्याच्यामुळे घटना तयार करणाऱ्या यंत्रणेमध्ये, याला आपण संविधान सभा म्हणतो, त्या यंत्रणेमध्ये काही बदल करण्यात आले आणि नंतर त्यांनी ती घटना तयार केली. पण तसं बघितलं तर भारतासाठी घटना तयार करण्याची प्रक्रिया ही ऍक्च्युली ब्रिटिश काळापासूनच सुरू झाली होती असं आपल्याला म्हणता येईल. अर्थात ती काही स्वतंत्र भारताची घटना नसायची, पण ब्रिटिशांनी भारतात येऊन आपल्यावर प्रशासन करण्यासाठी जे काही स्ट्रक्चरल चेंजेस सुरुवातीपासून केले, तर त्यांना आपण या ठिकाणी हिस्टॉरिकल अंडरपिनिंग्स म्हणतो. सर्वांनी अभ्यास केलेलाच असेल इतिहासाचा भाग म्हणून सुद्धा, की वॉरन हेस्टिंगच्या काळात जो रेग्युलेटिंग ऍक्ट 1773 पास झाला, तिथपासून भारतासाठी घटनात्मक यंत्रणा निर्माण करण्याची प्रक्रिया देशात सुरू झाली. तर त्या 1773च्या रेग्युलेटिंग कायद्यापासून तर अल्टिमेटली 1935च्या कायद्यापर्यंत जे काही महत्वाचे घटनात्मक बदल त्यावेळी झालेले आहेत, तर त्यांचा थोडक्यात अभ्यास आपल्याला घटनेचा अभ्यास सुरू करण्याच्या आधी करायचा आहे. उदाहरणार्थ मला वाटतं युपीएससीला 2-3 वर्षापूर्वी 1935च्या कायद्यावर एक प्रश्न आला होता की 1935च्या कायद्याच्या अंमलबजावणीतनं जे काही सगळे अनुभव त्यावेळच्या भारतीय नेत्यांना आले, तर ती गोष्ट घटना तयार करण्यासाठी एक फॅसिलिटेटिंग अशा प्रकारची ठरली, किंवा घटना तयार करण्यासाठी त्या 1935च्या कार्यचालनातून प्राप्त झालेला अनुभव हा फॅसिलिटेटरी होता. तर याबद्दलच्या कोर्टवर काहीतरी प्रश्न अशा प्रकारचा आलेला होता. तर बेसिकली आपल्याला 1857च्या आधीचे कायदे आणि त्याच्यानंतरचे कायदे याचा ब्रॉड आपल्याला अभ्यास पाहिजे. नुसते फक्त काय काय बदल झाले असं नसून त्या बदलांचा परिणाम नक्की काय काय झाला त्यावेळच्या प्रशासकीय यंत्रणेमध्ये, तर तो सुद्धा आपल्याला त्या पद्धतीने आपल्याला या ठिकाणी अभ्यास पहिल्यांदा करायला लागेल. आणि ते झाल्यानंतर मग भारतीय घटनेचं इव्होल्युशन, म्हणजे त्याची उत्क्रांती कशी होत गेली, त्यानंतर त्याचे फीचर्स म्हणजे घटनेची वैशिष्ट्य नक्की काय आहेत, त्या वैशिष्ट्यांचा आपण सुरुवातीच्या चॅप्टरमध्येच अभ्यास करत असतो की घटना ही सर्वात मोठी घटना आहे, लिखित घटना आहे, त्याच्यामध्ये आपण संसदीय लोकशाहीच्या तत्वांचा स्वीकार केलेला आहे, तर त्यामध्ये आपण मूलभूत हक्क घेतलेले आहेत,
मार्गदर्शक तत्वे घेतलेली आहेत, मूलभूत कर्तव्ये घेतलेली आहेत. ही जी काही सगळी वैशिष्ट्य आहेत, पुन्हा अजून त्याच्यात फेडरलिझमचा आपण वापर केलेला आहे. संघ राज्य व्यवस्थेचा आपण म्हणजे आपल्या घटनेनं संघराज्यीय व्यवस्था निर्माण केलेली आहे, पण घटनेचं वर्णन आणि भारताचं वर्णन संघ राज्य असं केलेलं नाही, उलट राज्यांचा संघ असं केलेला आहे. मग नक्की असं काय आहे की ज्याच्यामुळे ह्या गोष्टी किंवा अशा प्रकारचं वर्णन करण्यात आलं? तर हे जे काही महत्वाचे फीचर्स आहेत, म्हणजे संपूर्ण घटना वाचल्यानंतर जे काही आपल्याला महत्वाचे मुद्दे दिसतात, ते आपण सुरुवातीला त्याचे ठळक वैशिष्ट्य म्हणून आपण अभ्यासतो. तर तो अभ्यास झाला. आणि आपल्याला माहिती आहे की भारताच्या घटनेत अनेकदा घटना दुरुस्त्या झालेल्या आहेत. 105 घटना दुरुस्त्या ऑलरेडी होऊन गेलेल्या आहेत. 106व्या घटना दुरुस्तीची सध्याची ते विधेयक तयार करून पेंडिंग आहे मात्र ते संसदेमध्ये. तर ह्या सगळ्या ज्या अमेंडमेंट्स आहेत, आता एवढ्या सगळ्या अमेंडमेंट्स काही आपल्याला लक्षात ठेवणं शक्य नाही आहे, पण त्यातला मेजर मोठ्या मोठ्या ज्या काही आहेत, समजा आपण म्हणू की पहिली घटना दुरुस्ती, 24वी घटना दुरुस्ती, 42वी घटना दुरुस्ती, 44व्या घटना दुरुस्ती, ह्या पूर्वीच्या घटना दुरुस्त्या आणि अलीकडच्या मोठ्या मोठ्या घटना दुरुस्त्या, फॉर एक्झाम्पल जीएसटी निर्माण करणारी घटना दुरुस्ती किंवा अलीकडे ओबीसी आयोगाला घटनात्मक दर्जा देणारी घटना दुरुस्ती. तर ह्या ज्या काही महत्वाच्या घटना दुरुस्त्या आहेत, त्या घटना दुरुस्त्यांनी नक्की काय बदल केला, कुठल्या कारणांसाठी बदल झाला आणि नक्की त्याचा परिणाम काय अपेक्षित होता आणि कुठे कुठे कॉन्ट्रोव्हर्सीज काही निर्माण झाल्या असेल तर त्या कॉन्ट्रोव्हर्सीज, तर या दृष्टिकोनातून आपल्याला तो अभ्यास आहे. त्यानंतर घटनेचे सिग्निफिकंट प्रोव्हिजन्स, म्हणजे याचा अर्थ जे काही महत्वाच्या तरतुदी आहेत तर त्या महत्वाच्या तरतुदी, तर त्यांचा अभ्यास. आणि पुढे बेसिक स्ट्रक्चर, मूलभूत संरचना. मला वाटतं सर्वांना राज्यघटनेचा अभ्यास करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला घटनेचं काहीतरी मूलभूत संरचना आहे आणि ही थिअरी त्या केशवानंद भारती खटल्यामध्ये कोणीतरी क्रिएट केलेली आहे, म्हणजे सर्वोच्च न्यायालयाने क्रिएट केलेली आहे. ही गोष्ट सर्वांना माहितीच आहे. तर त्या बेसिक स्ट्रक्चर बद्दलचा आपल्याला अभ्यास आहे. म्हणजे थोडक्यात बेसिक स्ट्रक्चर याचा अर्थ काय होतो, बेसिक स्ट्रक्चरची थिअरी सुप्रीम कोर्टाने कुठल्या कंडिशनमध्ये दिली आणि नंतर बेसिक स्ट्रक्चर ह्या गोष्टीची म्हणजे एक्सपॅन्शन नक्की सुप्रीम कोर्टाने कसं केलेलं आहे याबद्दलचा हा बेसिकली अभ्यास आहे. सर्वांना एक गोष्ट आठवत असेल की बेसिक स्ट्रक्चर जेव्हा सुप्रीम कोर्टाने सांगितलं आणि असं म्हटलं की संसदेला घटनेतल्या कुठल्याही गोष्टी बदलण्याचा अधिकार आहे, असं करत असताना इव्हन मूलभूत हक्कांमध्येही हवा तो बदल करता येऊ शकतो, पण हे करत असताना मात्र घटनेची मूलभूत वैशिष्ट्ये बदलता येणार नाही. पण घटनेची मूलभूत वैशिष्ट्ये नक्की कुठली आहेत ते मात्र सुप्रीम कोर्टाने एका वेळी कधीच डिक्लेअर केलं नाही किंवा 1973 मध्येच डिक्लेअर केलं नाही. जर त्याच वेळी ते डिक्लेअर केलं असतं तर तेवढं सोडून बाकीच्या सगळ्या घटनेमध्ये संसदेनं बदल करायला सुरुवात केली असती. म्हणून एक प्रकारचं हँडल आपल्याच हातात राहावं यासाठी सुप्रीम कोर्टाने ती मूलभूत संरचनेची त्याचा सिद्धांत आपण म्हणूया की एकदा सांगितलं नाही आणि प्रत्येक केस बाय केस, प्रत्येक वेगवेगळ्या केसेसमध्ये ते सांगतात की तुम्ही हा बदल केला पण हे मात्र मूलभूत वैशिष्ट्य होतं, तुम्हाला हा बदल करता येणार नाही. तर ही अशा रीतीने सुप्रीम कोर्टाने अनेक वेगवेगळ्या केसेसमध्ये ही जी काही संरचना त्यांनी सांगितली ती उत्क्रांत पावलेली आहे. तर त्या उत्क्रांतीबद्दलचे सुद्धा या गोष्टी आहेत. म्हणजे थोडक्यात आपल्याला मुख्य परीक्षेला असे प्रश्न युपीएससीच्या बाबतीत आलेले आहेत की हाऊ हॅज द सुप्रीम कोर्ट एक्सपॅन्डेड द स्कोप ऑफ द थिअरी ऑफ बेसिक स्ट्रक्चर, अशा प्रकारचे प्रश्न आले की स्कोप कसा त्याचा वाढवत नेलेला आहे. म्हणजे आपल्याला या ठिकाणी काही केसेसची कोट करावी लागतील आणि त्यात प्रत्येक काही महत्वाच्या केसेसमध्ये घटनेतला कुठल्या नक्की गोष्टी त्यांनी बेसिक स्ट्रक्चर असल्याचं सांगितलेलं आहे, तर त्या गोष्टी फक्त आपल्याला इन्युमरेट करावं लागतील किंवा त्याचं थोडंसं वर्णन करावं लागेल, असा हा पॉईंट या ठिकाणी आहे. तर असा हा पहिला पॉईंट या ठिकाणी दिलेला आहे. दुसरा पॉईंट काय बघा, फंक्शन्स अँड रिस्पॉन्सिबिलिटीज, कार्ये आणि जबाबदाऱ्या कुणाच्या, तर युनियन अँड द स्टेट्स, म्हणजे ज्यात युनियन गव्हर्नमेंट अँड द स्टेट गव्हर्नमेंट, म्हणजे केंद्र सरकार आणि राज्य सरकारे यांचे नक्की कार्य काय आहेत आणि जबाबदाऱ्या काय आहेत. मग कार्य काय आपल्याला माहिती आहे की आपण जेव्हा आपण दोन्ही स्तरावरच्या एक्झिक्युटिव्हचा स्टडी करतो आणि मंत्रिमंडळाचा अभ्यास करतो तर त्या मंत्रिमंडळाचं कार्य आपल्याला सिंपल माहिती आहे. आपल्या देशात जर राजकीय लोकशाहीचा भाग म्हणून जर काय म्हणतो की कल्याणकारी राज्य ही संकल्पना आपण निर्माण केलेली आहे, तर त्या कल्याणकारी राज्याच्या अंमलबजावणीसाठी भारत सरकार आणि राज्य सरकारांना विविध प्रकारची कार्य आहेत आणि त्याच्या दृष्टिकोनातून रिस्पॉन्सिबिलिटीज आहेत. रिस्पॉन्सिबिलिटीज मुख्यतः त्या डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स ऑफ स्टेट पॉलिसी म्हणजेच मार्गदर्शक तत्वांच्या माध्यमातून क्रिएट करण्यात आलेले आहेत. आणि ते राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्वे त्यांचं मार्गदर्शन घेऊन
राज्याने म्हणजेच आपल्या राज्यसंस्थेनं एक प्रकारे आपल्या सगळ्या राज्यकारभाराच्या गोष्टी ठरवाव्या अशा प्रकारची जबाबदारी टाकण्यात आलेली असल्यामुळे तर या दोघांना जे काही करायचं आहे त्याबद्दलचा हा अभ्यास आहे. मोस्टली करंटशी संबंधित अभ्यास आहे. म्हणजे एकदा आपल्याला कॉन्स्टिट्यूशन मधल्या प्रोव्हिजन्स कळल्या किंवा आपल्याला एवढंही माहिती आहे, तुम्ही एवढाही अभ्यास केलेला असेल की घटनेमध्ये मंत्रिमंडळाबद्दलच्या विशेष काही जास्त तरतुदी दिलेल्या नाहीत. कलम 74 आणि कलम 75 मध्ये फार वरवरच्या तरतुदी दिलेल्या आहेत आणि त्याच्यामुळे याच्याबद्दल येणारे जे काही प्रश्न आहेत ते प्रश्न मुख्यतः करंटमध्ये जे काही डेव्हलपमेंट्स होतात केंद्र सरकारच्या कार्यांबद्दल असेल किंवा राज्य सरकारांच्या, तर त्याच्याशी संबंधित ते करंट वाचून त्याच्यावरचे प्रश्न आपल्याला या ठिकाणी सॉल्व्ह करावे लागणार आहेत. तर हा इथला पहिला पॉईंट झाला. पुढचा काय बघा, इश्यूज अँड चॅलेंजेस पर्टेनिंग टू फेडरल स्ट्रक्चर. इश्यूज अँड चॅलेंजेस, मुद्दे आणि आव्हाने कशाशी संबंधित, तर फेडरल स्ट्रक्चर म्हणजेच संघराज्य व्यवस्था, देशातली संघराज्य व्यवस्था. संघराज्य हा शब्द आला की पहिल्यांदा आपल्या डोक्यात आलं पाहिजे ते म्हणजे अधिकारांची विभागणी केंद्र आणि राज्यांमध्ये केंद्र आणि राज्यांच्या दरम्यान करण्यात आलेली आहे आणि त्याच्याशी संबंधित जी व्यवस्था घटनेत तयार केलेली आहे त्याला आपण आपल्या देशाचं फेडरल स्ट्रक्चर किंवा फेडरल किंवा काय मराठीमध्ये संघराज्य यंत्रणा आपण म्हणतो. आणि तशी निर्माण करण्याच्या मागची जी काही भूमिका आहे त्याला आपण फेडरलिझम, संघराज्यवाद असा आपण शब्द वापरतो. पण बऱ्याच वेळा आपल्याला माहिती आहे की हे संघराज्य व्यवस्था ची वर्किंग देशात चालू असताना विविध प्रकारच्या इश्यूज आणि चॅलेंजेस क्रिएट होतात. म्हणजे थोडक्यात काय, तर घटनेची अपेक्षा आहे आणि केंद्र सरकार पण नेहमी असं म्हणत असतं की आपल्याला कोऑपरेटिव्ह फेडरलिझम क्रिएट करायचं आहे. म्हणजे इतक्या वर्षानंतर अजूनही एक ऑब्जेक्टिव्ह म्हणूनच सांगितलं जातं की आपल्याला सहकारात्मक संघराज्य, की जेणेकरून केंद्र सरकार आणि राज्य सरकारे यांच्यात सहकार्य असेल आणि राज्यांमध्ये सुद्धा सहकार्य असेल. पण हे कोऑपरेटिव्ह फेडरलिझम बऱ्याच वेळा मात्र कॉन्फ्लिक्टिंग फेडरलिझम बनण्याच्या घटना निर्माण होतात. आणि आपण पेपरमध्ये बऱ्याचदा वाचतो की राज्य सरकारे विशेषतः केंद्र सरकारवर अशी एक टीका करताना दिसतात की तुम्ही आमचे घटनेनं दिलेले अधिकार तुम्ही एक प्रकारे अरोगेट केलेत, म्हणजे काढून घेतलेले आमच्याकडून. त्यामुळे हा कोऑपरेटिव्ह नसून हा कॉन्फ्लिक्टिंग अशा प्रकारचा संघराज्यवाद आहे. विशेषतः ज्या राज्यांमध्ये केंद्रापेक्षा वेगळ्या पक्षाची सरकारं असतात तर तिथे मात्र बऱ्याचदा हे घडताना दिसतात. जसं 2 वर्षापूर्वी आपण CAAच्या बाबतीत बघितलं, त्याच्यानंतर म्हणजे सिटिझनशिप अमेंडमेंट ऍक्टच्या बाबतीत बघितलं. केरळ सारख्या राज्यांनी तर डायरेक्ट केंद्र सरकारच्या विरुद्ध सुप्रीम कोर्टात केस टाकण्याचा प्रयत्न केला होता. कृषी कायद्यांची अंमलबजावणी केंद्र सरकारला करायची होती पण बऱ्याच राज्यांनी नकार देण्याचा प्रयत्न केला. तर हा एक प्रकारे केंद्र आणि राज्य यांच्यातल्या संघर्षाचा मुद्दा झाला. तर त्याच्याशी संबंधित बऱ्याचदा घटना निर्माण होतात आणि मग ते आपल्याला सगळे अभ्यासून नक्की कॉन्स्टिट्यूशनच्या घटनात्मक कोणत्या प्रोव्हिजन्स या ठिकाणी वापरल्या जात आहेत किंवा वापरल्या जात नाही आहेत किंवा काय समस्या निर्माण झालेली आहे, तर अशा प्रकारचा हा जनरल टॉपिक असतो. म्हणून कोऑपरेटिव्ह फेडरलिझम, कॉन्फ्लिक्टिंग फेडरलिझम आणि तिसरा पॉइंट आपण म्हणू शकतो की कॉम्पिटिटिव्ह फेडरलिझम. कोऑपरेटिव्ह म्हटलं तर एकमेकांना सहकार्य, कॉन्फ्लिक्टिंग म्हटलं तर एकमेकांशी संघर्ष. पण आपल्याला जास्त महत्वाचं काय आहे तर संघर्ष तर नको, सहकार्य तर पाहिजे, पण त्याचबरोबर राज्यांमध्ये स्पर्धा पण पाहिजे की जेणेकरून नक्की कोणाला जास्तीत जास्त विकास करण्याची संधी आहे, कोण त्याचा जास्तीत जास्त वापर करून घेत आहे. केंद्र सरकार विरुद्ध राज्य सरकारे यांच्यातही स्पर्धा पाहिजे आणि राज्यांमध्येही स्पर्धा पाहिजे. तर अशा विविध स्तरावर हा संघराज्याचा अभ्यास आपल्याला या ठिकाणी करणं अपेक्षित आहे. हा पॉईंट झाला. म्हणजे इथे आपण पहिल्या पॉईंटमध्ये केंद्र सरकार राज्य सरकारे यांची कार्य, दुसऱ्या याच्यात त्यांच्यामधल्या अधिकारांची विभागणी. पण आपल्याला माहिती की आपल्या देशात तिसरी पण एक लेवल आहे, तर त्याच्याशी संबंधित हा तिसरा पॉईंट आहे बघा, डिव्होल्युशन ऑफ पॉवर्स अँड फायनान्सेस अप टू लोकल लेवल्स. अप टू लोकल लेवल्स म्हणजे ज्याला आपण स्थानिक स्वराज्य संस्था म्हणतो, त्यात स्थानिक स्वराज्य संस्थांपर्यंत अधिकार आणि वित्त पुरवठा यांचं डिव्होल्युशन या शब्दाचा अर्थ होतो आपले अधिकार दुसऱ्या कोणाला तरी देणे. तर घटनेनं सगळे अधिकार केंद्र आणि राज्यांना दिलेले होते आणि आता नंतर मात्र अशी अपेक्षा करण्यात आली, विशेषतः 92-93 मधल्या घटनादुरुस्तीनंतर, 73 आणि 74व्या घटनादुरुस्तीनंतर जे काही राज्यांचे अधिकार स्थानिक स्वराज्य संस्थांना दिले पाहिजे याबद्दलची ती घटनादुरुस्ती झाली.
काही अधिकार देणं कंपल्सरी आहे, काही अधिकार देणं मात्र व्हॉलंटरी आहे. तर याच्यातनं निर्माण होणारे जे काही चॅलेंजेस आहेत तर त्याबद्दलचे आपल्याला विशेषतः प्रश्न या ठिकाणी अभ्यासायचे आहेत. म्हणजे पुन्हा पॉईंट लक्षात घ्या, लोकल स्तरापर्यंत अधिकार आणि वित्त पुरवठा यांचं डिव्होल्युशन किंवा त्याला आपण बऱ्याच वेळा मराठीमध्ये लोकशाहीचं विकेंद्रीकरण किंवा डिसेंट्रलायझेशन ऑफ डेमोक्रेसी असं जे म्हणतो, तर त्याच्याशी संबंधित हा आपला अभ्यासाचा मुद्दा आहे. आणि त्यातले चॅलेंजेस काय, तर सगळ्यात मोठे चॅलेंज आणि समस्या ही त्या पॉइंटमध्ये दिलेली आहे की जेवढे अधिकार यांना त्यांचे काम करण्यासाठी दिले जाणे आवश्यक होतं तेवढे अधिकार काही सोडण्यात आलेले नाही. महाराष्ट्रासारख्या प्रगत राज्यांमध्ये बऱ्याच प्रमाणात देण्यात आलेले आहेत, पण काही इतर राज्यांमध्ये नाहीत समजा. आणि त्यांना देण्यात आलेल्या अधिकारांचा वापर त्यांना जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीने करता यावा आणि त्यांच्या जबाबदाऱ्या पूर्ण करता याव्या यासाठी मात्र तेवढे फायनान्सेस मात्र त्यांच्याकडे उपलब्ध करून दिलेले नाहीत. म्हणजे थोडक्यात त्यांच्यावर जबाबदाऱ्या जेवढ्या प्रमाणात आहेत तेवढ्या प्रमाणात त्यांना स्वतःचे वित्ताचे स्रोत नाहीत आणि त्यांना एकतर राज्य सरकारवर नाहीतर केंद्र सरकारवरच अवलंबून राहावं लागतं. आणि बऱ्याच वेळा ती फंडिंग जर त्यांना वेळेवर पूर्ण झाली नाही तर मग त्याला आपण ह्या स्थानिक स्वराज्य संस्थांमार्फत लोकांना उपलब्ध करून दिलेल्या किंवा त्यांच्या लोकांना उपलब्ध करून दिल्या जाणाऱ्या ज्या काही सेवा सुविधा आपण म्हणतो त्यांची उपलब्धताही कमी राहते आणि गुणवत्ता सुद्धा कमी राहते. तर याच्याशी संबंधित ऍक्च्युली हा या ठिकाणचा मुद्दा आपल्याला अभ्यासायचा आहे, असाही पॉईंट आहे. तर हा या सिलेबस मधला हा दुसरा पॉईंट झाला. तिसरा पॉईंट काय बघा, तो या संघ राज्य व्यवस्थेशी संबंधितच आहे. सेपरेशन ऑफ पॉवर्स बिटवीन व्हेरियस ऑर्गन्स. म्हणजे त्याचा अर्थ राज्य संस्थेचे जे 3 भाग आहेत, तर 3 ऑर्गन्स म्हणजे 3 अंगे आहेत, तर त्यांच्यामध्ये पॉवर्सचं सेपरेशन, अधिकारांची जी काही विभागणी करण्यात आलेली आहे तर ती विभागणी याच्याशी संबंधित पॉइंट्स आहेत. म्हणजे ज्याला आपण कार्यकारी मंडळ म्हणतो, कायदे मंडळ म्हणतो आणि न्याय मंडळ म्हणतो. ब्रिटिश काळात हे तिन्ही गोष्टी, एकदम ब्रिटिश काळाचा आपण अभ्यास केला तर सुरुवातीला तिन्ही गोष्टी त्या गव्हर्नर जनरलच्या एक्झिक्युटिव्ह काउन्सिल मार्फतच केल्या जायच्या. ऍटलिस्ट या पहिल्या 2 गोष्टी तर केल्या जायच्या. न्याय मंडळ हळूहळू त्यांनी थोडंसं वेगळं स्वतंत्र करायला सुरुवात केली. किंवा जिल्हा स्तरावर कलेक्टर म्हटलं तर तो मुळातच एक एक्झिक्युटिव्ह म्हणून काम करायचा, पण त्याचबरोबर तो त्याला मॅजिस्टेरियल म्हणजेच याचा अर्थ दंड करण्याचे, म्हणजे खटले चालवून दंड करण्याचे अधिकार सुद्धा देण्यात आलेले होते. तर तेव्हा हे सेपरेशन पॉवर नव्हतं, पण घटनेनं मात्र बरोबर या तिघांमध्ये पॉवर्सच्या बाबतीत, त्यांच्या अधिकारांच्या बाबतीत नक्की सेपरेशन कसं असेल याची स्ट्रिक्ट अशा प्रकारची मर्यादा निर्माण केलेली आहे. पण मात्र तरी सुद्धा आपल्याकडे मात्र या तिघांच्या सेपरेशनच्या म्हणजे अधिकारांच्या सेपरेशनच्या बाबतीत नेहमी समस्या निर्माण होतात. विशेषतः न्यायव्यवस्था विरुद्ध कार्यकारी मंडळ यांच्या बाबतीत ते निर्माण होताना दिसतं. म्हणजे प्रकार असा होतोय की कार्यकारी मंडळाकडनं म्हणजे सरकारकडनं जे काही करण्याच्या जबाबदाऱ्या आहेत, त्यांनी जे काही केलं पाहिजे याची अपेक्षा आहे, तर ती अपेक्षा बऱ्याच वेळा पूर्ण होताना दिसत नाही. म्हणून विशेषतः सर्वोच्च न्यायालयाने सरकारला विविध प्रकारच्या गोष्टी सांगायला सुरुवात केली किंवा त्यांच्यावर काही गोष्टी लादायला सुरुवात केली आणि काही गोष्टी तर त्यांच्या अधिकारात नाही न्यायालयाच्या त्या गोष्टी सुद्धा करायला सुरुवात केली. आणि यातनं मग तुम्ही शब्द ऐकलेले असतील, ज्युडिशियल ऍक्टिव्हिजम शब्द ऐकला असेल, ज्युडिशियल ओव्हररीच हा शब्द ऐकलेला असेल, किंवा तत्पूर्वी ज्युडिशियल रिव्ह्यू आपण म्हणतो. म्हणून ज्युडिशियल रिव्ह्यू, मग हळूहळू ज्युडिशियल रिव्ह्यूचाच रूपांतर पुढे ज्युडिशियल ऍक्टिव्हिजम मध्ये झालं आणि त्याच्याही पुढे जाऊन ज्युडिशियल ओव्हररीच मध्ये सुद्धा झालं. जेव्हा सर्वोच्च न्यायालय स्वतःहूनच कार्यकारी मंडळाचे अधिकार वापरते आणि काही निर्णय घेते, तेव्हा आता सर्वोच्च न्यायालय फारच दूरपर्यंत पोहोचलेली आहे, म्हणून आपण त्याला ओव्हररीच अशा प्रकारचा शब्द वापरतो. तर हे सगळे मुद्दे ऍक्च्युली या सेपरेशन ऑफ पॉवर्स बिटवीन डिफरंट ऑर्गन्स या पॉइंटशी संबंधित असलेले मुद्दे आहेत. तर हा पॉइंट आहे, तर ते आपल्याला रेग्युलरली किंवा छान म्हणजे खूप चांगला अभ्यासाचा मुद्दा अशा प्रकारचा आहे हा घटनेच्या बाबतीत. आणि पुढे मग डिस्प्यूट रेझोल्युशन मेकॅनिझम अँड इन्स्टिट्यूशन्स रिलेटेड टू देम. डिस्प्यूट म्हणजे विवाद, रेझोल्युशन म्हणजे त्याचं निवारण करणे आणि मेकॅनिझम म्हणजे यंत्रणा. म्हणून विवाद निवारण यंत्रणा आणि त्या यंत्रणेशी संबंधित काम करणाऱ्या वेगवेगळ्या प्रकारच्या संस्था. आता विवाद कुणातले, तर इथे आपण तसं काही म्हटलं नाही, त्यामुळे सगळ्या प्रकारचे विवाद आपल्याला म्हणता येईल. म्हणजे कार्यकारी मंडळ आणि न्याय मंडळ यांच्यातला विवाद, कायदे मंडळ आणि न्याय मंडळ यांच्यातला विवाद,
केंद्र सरकार विरुद्ध राज्य सरकारे यांच्यातला विवाद आणि विविध प्रकारची राज्य सरकारे यांच्यातले वेगवेगळ्या प्रकारचे विवाद. एक त्याचं बेस्ट एक्झाम्पल म्हणजे नदीच्या पाण्याची वाटप करताना राज्यांमध्ये विवाद निर्माण होतात. मग हे विवाद नक्की सोडवायचे कसे, ते सोडवण्याशी संबंधित घटनेनं काही यंत्रणा निर्माण केलेल्या आहेत, पण त्या पण इतक्या पुरेशा ठरत नाहीत. म्हणून घटनेनंच सांगितलेलं आहे की लवाद निर्माण करता येऊ शकतो, पण लवादाच्या बाबतीतही बऱ्याच वेळा प्रॉब्लेम असा होतो की ते लवकर निर्णय येत नाही, अंतरिम निर्णय दिला पाहिजे असतो. लवादाच्या बाबतीत म्हणजे घटनेचं हे आहे की लवादाने दिलेला निर्णय हा इव्हन सुप्रीम कोर्टाच्या अधीन सुद्धा येणार नाही, पण तरी सुद्धा मात्र राज्य सुप्रीम कोर्टात जाऊन त्या लवादाच्या निर्णयाच्या विरुद्ध काहीतरी केसेस करताना दिसतात. म्हणजे इश्यूज भरपूर आहेत. म्हणून डिस्प्यूट रेझोल्युशन कसं करायचं याच्याशी संबंधित काय काय मेकॅनिझम्स घटनेनं कायद्यानं निर्माण केलेले आहेत, तर ते आणि त्याच्यासाठी संबंधित कुठल्या संस्था देशात काम करतायत तर त्याच्याबद्दलचा पॉइंट. तर असा हा तिसरा अशा प्रकारचा पॉइंट आहे या ठिकाणचा. त्यानंतर चौथा पॉइंट काय आहे बघा, कंपॅरिझन ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशनल स्कीम विथ दॅट ऑफ अदर कंट्रीज. हा पॉइंट आपण सुरुवातीला घटनेच्या अभ्यासामध्ये जेव्हा आपण भारताच्या घटनेतली कोणती वैशिष्ट्ये कोणत्या इतर देशांकडनं घेतलेली आहे त्याचा अभ्यास करताना आपण जनरली बघत असतो. तर इथे जरा थोडंसं अधिक अभ्यास आपल्याला या ठिकाणी करावा लागणार आहे की भारताच्या घटनेची योजना म्हणजेच भारताच्या घटनेत दिलेल्या सगळ्या विविध प्रकारच्या तरतुदींची तुलना करायची आपल्याला जगातल्या इतर घटनांशी. आणि आपल्याला माहिती आहे की भारताची घटना ही अनेक देशांच्या घटनांमधल्या विविध गोष्टी आपण घेतलेल्या आहेत, पण त्यातलाही आपण नेहमी बघतो की त्याचा जो काही स्ट्रक्चरल पार्ट आहे म्हणजे संरचनात्मक भाग आहे हा आपण युकेच्या घटनेवरून घेतलेला आहे. त्यातला जो काही संसदीय लोकशाहीचा भाग आहे तो आपण युकेच्या वरनं घेतलेला आहे. न्यायव्यवस्थेशी संबंधित बहुतेक सगळ्या गोष्टी आपण म्हणजे युएसएच्या घटनेवरून घेतलेल्या आहे. आणि संघराज्य व्यवस्थेशी संबंधित म्हणजे अधिकारांची विभागणी केंद्र आणि राज्यांच्या दरम्यान करत असताना केंद्राला झुकतं माप दिलेलं आहे अशा प्रकारच्या ज्या काही तरतुदी भारताच्या घटनेत आहेत त्या मात्र आपण कॅनडाच्या घटनेवरून घेतलेल्या आहेत. बाकी मग काही समतेच्या गोष्टी फ्रान्सच्या घटनेवरनं, जपानच्या घटनेवरनं ती कायद्यानं प्रस्थापित केलेली पद्धत, तर ह्या ज्या काही छोट्या छोट्या तरतुदी इतर घटनांच्या वर्ण घेतलेल्या आहेत, पण मेजर तरतुदी मात्र आपल्याला ह्या 3 देशांच्या घटनांवरून आपल्याला घेतलेल्या दिसतात. विशेषतः युकेची घटना, युएसएची घटना आणि कॅनडाची घटना. तर मग ऍटलिस्ट या तिघांच्या घटनेशी आपल्या घटनेची तुलना आणि कुठून काय काय घेतलेलं आहे, कुठल्या कारणांनी घेतलेलं आहे, कुठल्या ऐतिहासिक परिस्थितीमुळे आपण अशा पद्धतीने त्या गोष्टी घेतल्या, तर याच्याशी संबंधित आपल्याला हा या ठिकाणचा बेसिक मुद्दा आहे. तसा तो पॉइंट. त्यानंतर पुढे मात्र संसदेबद्दलचा अभ्यास आहे. पार्लमेंट आणि स्टेट लेजिस्लेचर म्हणजे संसद आणि राज्य विधानमंडळ, त्याचं स्ट्रक्चर म्हणजे त्याची संरचना, नक्की त्याचं कंपोजिशन कसं आहे. संसदेमध्ये लोकसभा, राज्यसभा, राज्य विधानमंडळात राज्यसभा आणि असल्यास विधानसभा आणि असल्यास विधान परिषद, तर त्याचं बेसिक स्ट्रक्चर फक्त त्यांचं कामकाज कसं चालतं, संसदेचं कामकाज चालताना जी काही संसदीय कामकाजाची साधने नक्की वेगवेगळ्या प्रकारची वापरली जातात तर त्यांचा अभ्यास. कॉन्डक्ट ऑफ बिझनेस म्हणजे संसदेतील कामकाज चालवण्यासाठी जे काही नियम लोकसभेनं स्वतःचे वेगळे, राज्यसभेनं स्वतःचे वेगळे तयार केलेले आहेत, तर त्यांच्याबद्दलच्या काही बेसिक ब्रॉड गोष्टी. अदरवाईज कॉन्डक्ट ऑफ बिझनेस चं जे बुकलेट आहे ते खूपच मोठं अशा प्रकारचं बुकलेट आहे, तर तो पॉइंट. आणि पॉवर्स अँड प्रिव्हिलेजेस म्हणजे त्याचा अर्थ संसदीय विशेषाधिकार, त्यांचाही आपण अभ्यास करतो. संसदेच्या सभागृहांना म्हणून आणि सभागृहातल्या सगळ्या सदस्यांना म्हणून जे काही विशेष अधिकार देण्यात आलेले आहेत, तर ते विशेष अधिकार त्यांच्यापैकी घटनेतले कोणते, परंपरेनं कोणते आणण्यात आलेले आहेत, सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निर्णयांच्या माध्यमातून कुठले आलेले आहेत, असं आपण डिव्हिजन त्याच्यामध्ये करत असतो. तर तो पॉइंट पॉवर्स अँड प्रिव्हिलेजेस. आणि फायनली इश्यूज अरायझिंग आउट ऑफ दिस म्हणजे या पॉवर्स आणि प्रिव्हिलेजेसशी संबंधित जे काही इश्यूज निर्माण होतात. कुठला इश्यू निर्माण होतो तर तो म्हणजे संसदेचा म्हणजे ज्याला आपण विशेषाधिकारांचा भंग म्हणतो आणि विशेषाधिकारांचं हनन म्हणतो, याच्याशी संबंधित बऱ्याच वेळा मुद्दे निर्माण होताना दिसतात. की संसदेवर अति कोणी टीका केली किंवा एखाद्या पत्रकाराने टीका केली आणि संसदच नाही तर इव्हन राज्य विधानमंडळ समजा,
तर मग त्यांच्यावर एक प्रकारे विशेषाधिकारांचं हनन केलंय म्हणून विविध पद्धतीने त्यांना शिक्षा देता येऊ शकते. तर हा एक प्रकारचा त्या विशेषाधिकारांच्या वापरातून निर्माण होणारा इश्यू आहे किंवा मुद्दा आहे असं म्हणता येऊ शकेल. त्यामुळे हा संसदेचा अभ्यास भरपूर ब्रॉड अशा प्रकारचा अभ्यास आहे, पण तो इतका काही अवघड पार्ट आहे असं आपल्याला म्हणता येणार नाही. किंवा त्याच्या फंक्शनिंगच्या बाबतीत आज अलीकडे नेहमी पेपरमध्ये तुम्ही आर्टिकल्स वाचले असेल ते म्हणजे डिक्लाइन ऑफ पार्लमेंट किंवा संसदेची डिक्लाइन किंवा घट होत चालली आहे संसदेच्या कामामध्ये. आज सरकार आपलं काम करताना वर्षभर काम करत असते, पण संसद मात्र आपल्याला माहिती की मधून मधून अधिवेशनांच्या माध्यमातूनच ती काम करते. आणि आता कोविड पासून संसदेचे अधिवेशनांची संख्या पण थोडी घसरली होती. दुसरी गोष्ट, अधिवेशनांचा कालावधी कमी झालेला होता. आणि तिसरी गोष्ट, अधिवेशनात जेवढं काही क्वालिटी वर्क झालं पाहिजे तर ते क्वालिटी वर्क न होता गोंधळ जास्त प्रमाणात व्हायला लागलाय. आणि एवढ्या देशाच्या प्रशासनाचं सगळं काम हे अल्टिमेटली संसदीय समित्यांवर येऊन पडलंय. संसदेचा विचार केला तर, नाहीतर सरकारवरच येऊन पडलेलं आहे आणि सरकारमार्फतच अंमलात आणलं जात आहे असं आपण बघतो. तर हा पण त्याच्या कार्यचालनाशी म्हणजे फंक्शनिंगशी संबंधित असलेला मुद्दा आहे असं आपल्याला इथे त्या दृष्टिकोनातून अभ्यास करावा लागणार आहे. पुढचा पॉइंट मात्र न्याय व्यवस्थेशी संबंधित आहे. बघा, स्ट्रक्चर, ऑर्गनायझेशन अँड फंक्शनिंग ऑफ एक्झिक्युटिव्ह अँड ज्युडिशरी, सॉरी याच्या आधीचा पॉइंट जो होता तो संसदेशी संबंधित असलेला पॉइंट होता. हा मात्र आपल्या कार्यकारी मंडळाशी आणि न्याय मंडळाशी संबंधित असलेला पॉइंट आहे. एक्झिक्युटिव्ह म्हणजे कार्यकारी मंडळ, राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान, त्यांचं मंत्रिमंडळ आणि ते अटर्नी जनरल, आणि ज्युडिशरी आपल्या देशातली युनिफाईड इंटिग्रेटेड ज्युडिशरी, केंद्र सर्वोच्च न्यायालय, उच्च न्यायालय आणि सगळी कनिष्ठ न्यायालय यांची जी काही सगळी व्यवस्था आहे त्या सगळ्या यंत्रणेचं स्ट्रक्चर, संरचना, ऑर्गनायझेशन ते कसे संघटित करण्यात आलेले असतात आणि त्याच्या फंक्शनिंगशी संबंधित. विशेषतः आपल्याला माहिती आहे की एक्झिक्युटिव्हच्या फंक्शनिंगशी संबंधित बरेच इश्यू निर्माण होऊ शकतात. आता जसा महाराष्ट्रातला इश्यू म्हणायचा झाला तर एक मेजर इश्यू अजूनही सुटलेला नाहीये, तो म्हणजे मंत्रिमंडळातल्या सदस्य मंत्र्यांची संख्या. म्हणून सध्या महाराष्ट्राचं मंत्रिमंडळ हे 2 मंत्र्यांचे मिळून मंत्रिमंडळ आहे. आणि आता घटनेने मात्र जी तरतूद केलेली आहे ती मात्र तरतूद म्हणते की 15% जास्त मंत्र्यांची संख्या असू नये, पण त्याला मिनिमम आकडा मात्र दिलेला आहे 12चा. केंद्र स्तरावर मिनिमम आकडा दिलेला नाहीये, केंद्र स्तरावर फक्त 15% आकडा सांगितलेला आहे. इकडे मात्र 15% सांगितलं, पण मिनिमम ऑर द नंबर ऑफ द मिनिस्टर शुड नॉट बी लेस दॅन 12 अशा प्रकारचं वाक्य त्या ठिकाणी दिलेलं आहे. पण दुसरा पेच आहे की मंत्री नेमण्यासाठी कालावधी किती असला पाहिजे, हा कालावधी मात्र दुसरीकडे कुठेच दिलेला नाही. आणि त्यामुळे आता घटनेचा अर्थ लावण्याचा प्रश्न या ठिकाणी निर्माण झाला आणि सुप्रीम कोर्ट आता काय लावेल अर्थ त्यानुसार आपल्याला ते कळेल की 12 पाहिजे आणि ते किती अल्पावधीत नेमायला पाहिजे का त्याला कुठला टाइम दिला नाही म्हटल्यानंतर नाही नेमले लवकर तरी सुद्धा चालेल. तर अशा प्रकारचा इश्यू निर्माण झालेला आहे. तर अशा प्रकारच्या ज्या काही गोष्टी क्रिएट होतात तर त्याच्याबद्दलचा हा पॉइंट आहे. म्हणून कार्यकारी मंडळ आणि न्याय मंडळ यांची संरचना, संघटन आणि त्यांचं कामकाज किंवा कार्यचालन याच्याशी संबंधित हा पॉइंट आहे. इथे मिनिस्ट्रीज अँड डिपार्टमेंट्स ऑफ द गव्हर्नमेंट, सरकारची जी काही मंत्रालय आहेत आणि मंत्रालयांच्या अंतर्गत येणारी जी काही डिपार्टमेंट्स आहेत तर त्यांचा अभ्यास. आता मंत्रालय भरपूर आहेत, डिपार्टमेंट्सही भरपूर आहेत, त्याच्यामुळे एखाद्या विशिष्ट मंत्रालयाच्या कामकाजाशी संबंधित मात्र एखाद दुसरा प्रश्न तिथे अपेक्षित असतो. तर एवढा हा पार्ट आहे. आणि हा पुढचा मात्र एक स्वतंत्र पार्ट आपल्याला मानता येऊ शकेल. काय होतं त्याच्यात प्रेशर ग्रुप्स, आणि हा अभ्यास मला वाटतं आपण मागच्या MPSCच्या सिलेबसमध्ये सुद्धा आपण अभ्यासलेला आहे. प्रेशर ग्रुप्स, दबाव गट, फॉर्मल अँड इनफॉर्मल असोसिएशन्स म्हणजे औपचारिक आणि अनौपचारिक संघटना आणि त्यांचा राज्य व्यवस्थेतील त्यांची भूमिका किंवा त्यांचा रोल काय असेल तो. प्रेशर ग्रुप्स आपल्याला माहिती आहे की अशा प्रकारच्या लोकांचे असे गट की जे संघटित झालेले आहेत आणि एक प्रकारे सरकारवर विविध कारणांसाठी प्रेशर निर्माण करण्याचं काम करतात. जसं आपण म्हणतो शेतकरी संघटना हा एक प्रेशर ग्रुप झाला. दुसरं म्हणू की
उद्योगांच्या वेगवेगळ्या संघटना आहेत, फिक्की आणि CII सारख्या, कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्री CII आणि फिक्की फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्रीज अँड इन्स्टिट्यूट्स म्हणून, तर ती फिक्की नावाची संस्था या आपल्या देशातल्या मोठ्या कॉर्पोरेट उद्योगांच्या प्रातिनिधिक संस्था म्हणून काम करतात. त्या थिंक टँक म्हणून सुद्धा काम करतात. विविध प्रकारच्या काय म्हणतात तर इश्यूज क्रिएट करणे, पॉलिसीज क्रिएट करणे, ते सरकारपर्यंत पोहोचवणे किंवा भाषणांच्या सेमिनार्सच्या माध्यमातून त्यांना काय हवंय तो मुद्दा सरकारपर्यंत पोहोचवणे, कधी कधी मात्र सरकारवर दबाव निर्माण करून दबावगट असल्यासारखं काम करणे. तर या देशातल्या जे काही विविध प्रेशर ग्रुप्स आहेत तर त्यांची नक्की काय भूमिका आहे आपल्या पॉलिटीमध्ये, म्हणजे आपल्या राज्य व्यवस्थेमध्ये एक महत्वाची भूमिका त्यांची निर्माण झाली आहे. सरकार जर एखाद्या विशिष्ट क्षेत्रासाठी विशेष काही करत नाही असं दिसत असेल तर त्या क्षेत्रातले लोक संघटित होऊन एखादी संघटना असा दबाव गट स्थापन करून सरकारवर दबाव आणू शकते आणि त्यांना हव्या असलेल्या गोष्टी सरकारकडनं एक प्रकारे सरकारला एक प्रकारे इंड्यूस करू शकते किंवा प्रेरित करू शकते की तुम्ही आमच्यासाठी अशा अशा प्रकारचे कायदे करा, असे नियम करा किंवा अजून जे काय असेल ते. या कारणासाठी याच्यातूनच मग ते लॉबिंग हा प्रकार मध्यंतरी क्रिएट झाला होता आणि त्याच्यातून बऱ्याच इल्लीगल अशा प्रकारच्या गोष्टी सुद्धा निर्माण झालेल्या होत्या. तर हे असे काही इश्यूज आपल्या पॉलिटी मध्ये क्रिएट होताना आपल्याला दिसतात. तर तो पॉइंट आहे. म्हणून प्रेशर ग्रुप्स आणि फॉर्मल इनफॉर्मल असोसिएशन, कारण सगळे प्रेशर ग्रुप्स हे फॉर्मल असतीलच असं नाही, काही एक प्रकारे इनफॉर्मली काम करतात, रजिस्टर झालेले नाही आहेत, असंघटित आहेत, मधून मधून संघटन त्यांचं निर्माण होऊ शकतं. उदाहरणार्थ आपण म्हणू की त्या कृषी कायद्यांना विरोध करण्यासाठी त्या ठिकाणी काही कृषी संघटना होत्या, काही कृषी संघटना ह्या फॉर्मल म्हणून आल्या. काही लोक मात्र जे कुठल्या कृषी संघटनांशी संबंधित नाही आहेत ते मात्र इनफॉर्मली त्याच्यामध्ये ऍड झाले किंवा इन्क्लूड झाले. तर त्याच्यामुळे फॉर्मल आणि इनफॉर्मल अशा दोघांचाही रोल किंवा भूमिका आणि त्याच्याशी संबंधित अभ्यास असा हा पॉइंट. त्यानंतर लोकल सेल्फ गव्हर्नमेंट, स्थानिक स्वराज्य संस्था. आता वरती पण आपण त्याचा उल्लेख केलेला होता की त्यांना अधिकार प्राप्त करून देणे, डिव्हॉल्व करणे आणि त्यांना फायनान्सेस देणे. इथे जस्ट नुसतं लोकल सेल्फ गव्हर्नमेंट म्हटलेलं आहे, म्हणजे आपल्याला त्याचं स्ट्रक्चर, त्याचं ते स्थानिक स्वराज्य संस्थांचा पूर्व इतिहास, त्यांच्या काय समस्या आहेत सध्या मुख्यतः ब्रॉडली, म्हणजे ऑब्जेक्टिव्ह मध्ये तुम्हाला बारीक सारीक प्रश्न यायचे किंवा अजूनही इतर ऑब्जेक्टिव्ह परीक्षांमध्ये येण्याची शक्यता आहे की कोण कोणाला राजीनामा देतं, कोण कोणाचं काय दप्तर सांभाळतं, अशा प्रकारचे जे काही प्रश्न ते ऑब्जेक्टिव्ह साठी झाले. इथे मात्र आणि त्याला त्या ऑब्जेक्टिव्ह प्रश्नांना आणि त्या मायनर पॉईंट्सना लिमिटच नाही आहे, इथे मात्र लिमिट आहे. इथे मुख्यतः तुम्हाला एकदा ती यंत्रणा कळली की लोकल सेल्फ गव्हर्नमेंट निर्माण करण्याची कारणं काय आहेत, त्यांच्या फंक्शनिंग मध्ये सध्या प्रॉब्लेम्स काय आहेत, काय केलं पाहिजे, त्यांना अधिकाधिक खऱ्या अर्थाने स्थानिक स्वराज्य संस्था बनवण्यासाठी अजून काय करणं अपेक्षित आहे, अशा 3-4 लेवलवर हा मुख्य परीक्षेचा काय म्हणतात तर अभ्यास या ठिकाणी असेल. एक तर जनरल सगळ्यांबद्दल, नंतर स्पेसिफिक फक्त म्युन्सिपाल्टीची समस्या किंवा महानगरपालिकांची समस्या, की एखादा प्रश्न महानगरपालिकांना सर्वात भेडसावणारा सध्याचा प्रश्न आहे तो म्हणजे घनकचरा व्यवस्थापनाची जी काही जबाबदारी आहे ती अजूनही कुठल्याही महापालिकेला संपूर्ण देशभरातल्या तर त्या घनकचरा व्यवस्थापनाचे सगळ्यांना मान्य होतील, चांगले असतील अशा प्रकारचे मार्ग शोधण्यात अपयश आलेलं आहे. किंवा आपण नुसतं थिअरीमध्ये वाचतो की ते त्याचं घनकचऱ्याचं कंपोस्टिंग केलं पाहिजे, कंपोस्टिंग करण्यासाठी सोसायटीतल्या सगळ्या माणसांना कंपल्शन केलं पाहिजे, पण हे प्रॅक्टिकली अंमलात आणताना मात्र बरेच इश्यूज निर्माण होतात. तर तो अभ्यास आपल्याला या ठिकाणी लोकल सेल्फ गव्हर्नमेंटचा अभ्यास करताना वाचणं आणि अभ्यास करणं अपेक्षित आहे असं पण. त्याच्यानंतर हा पुढचा बघा, सॅलियंट फीचर्स, ठळक वैशिष्ट्ये कशाचे, तर रिप्रेझेंटेशन ऑफ पीपल्स ऍक्ट 1951. 2 कायदे आहेत, 50 आणि 51, पण मुख्यतः त्यातला 51चा कायदा हा सर्वात महत्वाचा कायदा. राज्यघटनेच्या अभ्यासामध्ये बऱ्याचदा या कायद्याचा उल्लेख येतो, पण इथे आता त्या कायद्याचा जरा थोडासा जास्त अभ्यास करायचा आहे. लोकप्रतिनिधित्वाचा कायदा 1951. फॉर एक्झाम्पल, आपण जेव्हा संसदेच्या सदस्यांची अपात्रता हा पॉइंट बघतो त्यावेळी बऱ्याच वेळा पहिल्यांदा आपण ह्या कायद्याचा उल्लेख वाचत असतो किंवा येत असतो. त्यावेळी संसद सदस्यांना अपात्र घोषित करण्याच्या काही गोष्टी घटनेत दिलेल्या आहेत. त्या दिलेल्या घटनेपैकी शेवटची गोष्ट अशी दिलेली आहे की संसदेने कायद्याने ठरवलेल्या इतर अपात्रता, आणि त्यासाठी मग संसदेने जो कायदा केलेला आहे तो म्हणजे हा 51चा कायदा आहे, आणि मग त्याच्या अंतर्गत विविध अपात्रतेच्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. त्यावेळी आपण बऱ्याच वेळा ह्या कायद्याचा अभ्यास करतो,
पण आता इथे मात्र तुम्हाला त्या कायद्याच्या महत्वाच्या गोष्टी बघायच्या आहेत. मुळात कशाशी संबंधित आहे कायदा, तर त्या नावातच आहे, लोकांचं प्रतिनिधित्व. म्हणजे लोकांचे प्रतिनिधी ज्या ज्या ठिकाणी जातात ते कसे गेले पाहिजे, त्याचे नियम काय असतील, तर हे सांगणारा हा मूळ कायदा आहे. मग आपल्याला माहिती आहे लोकांचे प्रतिनिधी लोकसभेत आहेत, राज्यसभेत आहेत, विधानसभेत आहेत, विधान परिषदेमध्ये आहेत. तर मग लोकसभा विधानसभा इथे निवडणुका कशा होतील, त्याच्याशी संबंधित काय म्हणतात तर तत्वे काय असणार आहेत, कंपोजिशन बद्दलचे काही मुद्दे आहेत त्याच्यामध्ये. कारण आपल्याला माहिती की लोकसभा आणि राज्यसभेच्या कंपोजिशन बद्दल फार वरवरची माहिती घटनेमध्ये दिलेली आहे. बरेचसे पुढचे सगळे डिटेल्स मात्र ह्या कायद्यामध्ये आपल्याला दिसतील. त्यामुळे लोकांचं शासन दरबारी प्रतिनिधित्व निर्माण करण्यासाठी जी काही कायद्याची यंत्रणा प्रस्थापित केलेली आहे तो कायदा आणि त्याचे नियम हे म्हणजे हे लोकप्रतिनिधित्व कायदा आणि त्याचे नियम याच्या माध्यमातून आपल्याला ते दिसेल. त्यामुळे घटनेत जे वाचतो त्याचे थोडे एक्स्ट्रा डिटेल्स आपल्याला या कायद्याच्या माध्यमातून वाचायचे. हा पॉइंट. त्यानंतर पुढचा बघा, अपॉइंटमेंट टू व्हेरियस कॉन्स्टिट्यूशनल पोस्ट्स. विविध घटनात्मक पद जी आहेत त्या घटनात्मक पदांवर लोकांची अपॉइंटमेंट करण्याशी संबंधित अभ्यास आहे हा. मग घटनात्मक पद म्हणजे अशी पदं की ज्यांचा उल्लेख घटनेत केलेला आहे, पण घटनेत कसा उल्लेख केला त्याच्यानुसार संबंधित पद घटनात्मक आहे का नाही आहे हे ठरतं. फॉर एक्झाम्पल इंग्लिशमध्ये आपण जेव्हा म्हणतो की देअर शॅल बी द प्रेसिडेंट ऑफ इंडिया, तर इथला शाल हा शब्द असा इंडिकेट करतो की देअर शॅल ऑलवेज बी द प्रेसिडेंट ऑफ इंडिया. असा कुठला एक दिवस जाणार नाही की ज्या दिवशी आपल्या देशासाठी काम करणारा कुणीही माणूस राष्ट्रपती म्हणून नाहीये, असा देशात एकही दिवस जाणार नाही म्हणून घटनेनं व्यवस्था करून ठेवलेली आहे. अचानक मृत्यू झाला, त्याने राजीनामा दिला किंवा ते पदावर गैरहजर असतील, तर अशा परिस्थितीत राष्ट्रपती म्हणून कोण काम करणार, तर त्याची सगळी व्यवस्था दिलेली आहे. तर अशा विविध घटनात्मक पदं जी आहेत त्यांच्यावर अपॉइंटमेंट करण्याशी संबंधित हा पॉइंट आहे. ते म्हणाल तो काही कॉन्ट्रोवर्शियल मुद्दा आहे का, तर काही काही ठिकाणी तो कॉन्ट्रोवर्शियल निर्माण होतो. विशेषतः फॉर एक्झाम्पल आपण म्हणूया की समजा जीएसटी आहे. मग जीएसटीची संबंधित जीएसटी काउन्सिल हे घटनात्मक बॉडी आहे. मग त्या बॉडीवर कोणाला घ्यायचं याच्याबद्दलचा इश्यू क्रिएट होऊ शकतो. किंवा पूर्वी एक होता तो नंतर गेला, NJAC नॅशनल ज्युडिशियल अपॉइंटमेंट्स कमिशन. म्हणजे आता सुप्रीम कोर्टाचे आणि हायकोर्टाचे न्यायाधीशांना नेमण्यासाठी सध्याची जी कॉलेजियम सिस्टम आहे तिच्या जागी एक घटनात्मक व्यवस्था म्हणून ही जी निर्माण करण्यात आली होती, तर त्याच्यामध्ये हा अपॉइंटमेंटशी संबंधित इश्यू एक होता की न्यायाधीशांना म्हणजे राष्ट्रपतींना तुम्ही यांना नेमा असं सांगणारे जे काही कमिशन असेल त्या कमिशनमध्ये माणसं कोणी निवडायचे असा निर्माण झालेला मुद्दा होता. म्हणजे कमिशन ज्यांना रिकमेंड करणार त्या रिकमेंड करणाऱ्या माणसांना निवडण्यासाठीचे माणसं कोण असतील असा हा पॉइंट आहे. मग त्याच्यामध्ये फक्त सरकारचे माणसं असतील तर सरकार आपल्या मर्जीतल्या माणसांना निवडतील आणि राष्ट्रपतींना सांगतील की तुम्ही यांना नेमा म्हणून त्याच्यामध्ये विरोधी पक्षनेता पण पाहिजे. पण विरोधी पक्षनेता हे पद तेव्हा प्राप्त होतं जेव्हा सगळ्यात मोठ्या विरोधी पक्षाला लोकसभेच्या एकूण जागांपैकी 1.0 पेक्षा जागा जास्त असतील तर. जी गोष्ट 1914च्या इलेक्शनमध्येही शक्य नव्हती आणि 19 नंतरही शक्य नव्हती. मग काय करायचं असा मुद्दा निर्माण झाला. सेम गोष्ट लोकपालच्या बाबतीत पण येते, तर तिथेही विरोधी पक्ष नेता हा असतो. म्हणून मग त्याच्यात घटना म्हणजे जिथे जिथे घटना दुरुस्ती करावी लागली आणि कायद्यात बदल करावा लागला, मग त्यांनी ऑब्लिक दिलं, एकतर विरोधी पक्षनेता किंवा सर्वात मोठ्या विरोधी पक्षाचा नेता. मग विरोधी पक्षनेता म्हटलं तर कॅबिनेट दर्जा असलेला आणि 1.0 पेक्षा जास्त जागा असलेल्या सगळ्यात मोठ्या विरोधी पक्षाचा नेता. पण त्याला ऑब्लिकचा अर्थ असा झाला की तोच माणूस पण त्याला कॅबिनेट दर्जा मंत्र्याचा दर्जा नसेल आणि तो मात्र संबंधित पॅनल्सवर एक प्रकारे त्याला घेतलं जाईल आणि एक प्रकारे त्यालाही विचारलं जाईल की ह्या माणसाला नेमायचंय, त्या माणसाची नावाची शिफारस राष्ट्रपतींना ते संबंधित यंत्रणेला करावी का नाही करावी. तर असे पण इश्यूज बऱ्याच वेळा निर्माण होतात. म्हणून अपॉइंटमेंट टू व्हेरियस कॉन्स्टिट्यूशनल पोस्ट. त्यानंतर पुढचा पॉइंट बघा, पॉवर्स, फंक्शन्स अँड रिस्पॉन्सिबिलिटीज ऑफ व्हेरियस कॉन्स्टिट्यूशनल बॉडीज. व्हेरियस कॉन्स्टिट्यूशनल बॉडीज म्हटलं, आता इथे आधी कॉन्स्टिट्यूशनल पोस्ट म्हटलेलं होतं. आता ज्या काही घटनात्मक व्यवस्था आहेत, फॉर एक्झाम्पल नॅशनल कमिशन फॉर SCs, नॅशनल कमिशन फॉर STs. पूर्वी ओबीसी नव्हतं पण आता ओबीसीचं नॅशनल कमिशन, घटनात्मक दर्जा त्यांना प्राप्त झालेला आहे. ह्या कॉन्स्टिट्यूशनल बॉडीज झाल्या. नॅशनल कमिशन फॉर विमेन मात्र घटनात्मक नाहीये.
किंवा फायनान्स कमिशन घटनात्मक बॉडी झाली, किंवा इलेक्शन कमिशन घटनात्मक बॉडी झाली, तर अशा ज्या काही प्रमुख घटनात्मक संस्था आहेत तर त्यांचे नक्की पॉवर्स काय आहेत, त्यांना काय कामं करायची आहेत आणि त्यांच्या काय जबाबदाऱ्या आहेत, आणि कधी कधी त्या जबाबदाऱ्यांच्या वापरातून निर्माण होणारे काही इश्यूज पण असू शकतील, तर ते इश्यूज. फॉर एक्झाम्पल इलेक्शन कमिशनचं काम हे बऱ्याच वेळा कॉन्ट्राव्हर्सियल ठरत नाही, खरं ऍक्च्युअली ते कॉन्ट्राव्हर्सियल, पण विशेषतः विरोधी पक्षातल्या लोकांचा मात्र त्यांच्यावर काहीतरी ठपका असतो की तुम्ही ह्या गोष्टी केल्या नाहीत म्हणून. असं प्रत्येक इलेक्शनच्या बाबतीत काही ना काही त्यांच्यावर ठपका ठेवला जातो. इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन बद्दलचा नेहमीचाच मुद्दा असतो, तर त्याच्यावरही युपीएससीला 2-3दा प्रश्न येऊन गेलेले आहेत. तर हे व्हेरियस कॉन्स्टिट्युशनल पोस्ट, त्यांचे पॉवर्स, फंक्शन्स अँड रिस्पॉन्सिबिलिटीज, असा हा या ठिकाणी अभ्यास आहे. नंतर पुढचा जो आहे स्टॅच्युटरी, रेग्युलेटरी अँड व्हेरियस क्वेसाय ज्युडिशियल बॉडीज. आधी कुणाचा अभ्यास आहे तो पॉईंट लक्षात घ्या. क्वेसाय ज्युडिशियल बॉडीज. ज्युडिशियल बॉडीज म्हणजे न्यायिक संस्था. क्वेसाय या शब्दाचा अर्थ होतो अर्धन्यायिक. खरा तो अर्धन्यायिक नसतो खरं, पण प्रसिद्ध झालेला शब्द आहे अर्धन्यायिक. खरा त्याचा शब्द आहे समन्यायिक. मग समन्यायिकचा अर्थ असा झाला की जे न्यायालय नाही आहे पण न्यायालयासारखे अधिकार असलेली यंत्रणा आहे, म्हणून त्याला खरं समन्यायिक म्हटलं पाहिजे. अर्धन्यायिक असा शब्द अर्थ बसतही नाही बरोबर. अर्धच न्यायालय किंवा अर्धेच अधिकार असलेली एखादी यंत्रणा असा अर्थ त्या ठिकाणी खरं बसत नाही, म्हणून क्वेसाय ज्युडिशियलचा खरा मराठीतला वर्ड घेतला पाहिजे समन्यायिक, म्हणजे न्यायालया समान असलेली एखादी यंत्रणा, जी न्यायालय नाही आहे पण न्यायालयासारखं काम करणारी यंत्रणा. तर अशा ज्या काही यंत्रणा आहेत त्या यंत्रणा, आणि कुणाकुणाचा उल्लेख बघा. स्टॅच्युटरी इथे झाल्या घटनात्मक, घटनेनं डायरेक्ट निर्माण केलेल्या आणि प्रोव्हिजन्स केलेल्या, पण काही आहेत मात्र ज्या कायद्याने निर्माण होतात, वैधानिक आपण त्यांना म्हणतो. ते कायदे निर्माण करण्याची जबाबदारी अर्थातच घटनेतल्या एखाद्या प्रोव्हिजन मधून असते. उदाहरण आपण म्हणूया की समजा इंटरस्टेट काउन्सिल, घटनेनं म्हटलेलं की इंटरस्टेट काउन्सिल, आंतरराज्यीय परिषद निर्माण व्हावी, निर्माण केली जावी असं म्हटलेलं आहे, पण त्यांनी असं नाही म्हटलं की देअर शाल बी द इंटरस्टेट काउन्सिल. मग याचा अर्थ असा झाला की घटनेनं सांगितलं की अशी अपेक्षा, म्हणजे अपेक्षा केलेली की अशी संस्था असावी, त्याच्या आधारावर पुढे एकतर राष्ट्रपती अधिनियम काढून संस्था स्थापन करू शकतात, नाहीतर संसद कायदा करून सुद्धा संबंधित संस्था स्थापन करू शकते. तर त्यांना आपण संसदेनं स्थापन केली तर त्यांना आपण स्टॅच्युटरी बॉडी असं म्हणतो. काही स्टॅच्युटरी बॉडींचं काम हे रेग्युलेटरी फंक्शनचं असतं, त्यांना आपण मराठीत नियामक किंवा विनियामक संस्था असं पण म्हणतो. वेगवेगळ्या क्षेत्रांसाठी नियमनाचं काम करणारी, म्हणजेच रूल्स अँड रेग्युलेशन्स फ्रेम करून ते पाळले जात आहेत की नाही हे बघणारी जी संस्था असते तिला आपण रेग्युलेटरी संस्था असं म्हणतो. फॉर एक्झाम्पल सेबी आपण म्हणता येईल की देशातले सगळे रोखे बाजार, त्यात काम करणारे सगळे माणसं, कंपन्या, दलाल, उपदलाल या सगळ्यांशी साठी रूल्स अँड रेग्युलेशन्स फ्रेम करणारी यंत्रणा, मग ती सेबी झाली. किंवा आपण टेलिकम्युनिकेशन क्षेत्रासाठी TRAI, टेलिकॉम रेग्युलेटरी अथॉरिटी ऑफ इंडिया, त्याचा आपण अभ्यास करतो. किंवा इन्शुरन्स सेक्टरसाठी काम करणारी इन्शुरन्स रेग्युलेटरी अथॉरिटी ऑफ इंडिया, IARI, त्या संस्थेचा किंवा ती संस्था सुद्धा एक रेग्युलेटरी झाली. RBI मुळात एक रेग्युलेटरी काम करते. विविध प्रकारच्या व्यापारी बँका आणि इतर काही संस्था यांचं रेग्युलेशन काम करण्याचं हे करते. तर अशा ज्या काही महत्वाच्या रेग्युलेटरी अथॉरिटीज आहेत तर त्यांचा आपल्याला अभ्यास आहे. म्हणून थोडक्यात वैधानिक काही महत्वाच्या संस्था, नियमनाचं काम करणाऱ्या, किंवा अजून समजा एखादं फॉर एक्झाम्पल दुसरं अजून PFRD आहे, पेन्शन फंडसाठी एक रेग्युलेटरी डेव्हलपमेंट अथॉरिटी निर्माण करण्यात आली आहे. तर अशा रेग्युलेटरी अथॉरिटीज आणि अशा इतर काही संस्था की ज्या न्यायालय नाही आहे पण न्यायालयासारखं काम करणाऱ्या किंवा काम करण्याचा अधिकार ज्यांना दिलेला आहे त्यांना आपण क्वेसाय ज्युडिशियल बॉडीज असं आपण म्हणतो. उदाहरणार्थ आपण म्हणूया की इलेक्शन कमिशन ही कॉन्स्टिट्युशनल तर आहेच, पण त्याचबरोबर ती क्वेसाय ज्युडिशियल पण आहे. इलेक्शन कमिशनला जेव्हा आपण असं म्हणतो की दिवाणी न्यायालयाचा अधिकार देण्यात आलेला आहे, फौजदारी न्यायालयाचा नाही तर दिवाणी न्यायालयाचा अधिकार देण्यात आलेला आहे, म्हणून त्यांना साक्षीदारांना बोलवणे असेल किंवा साक्षीदारांकडनं साक्ष देण्यासाठी कंपल्शन करणं असेल, असे काही दिवाणी न्यायालयाचे, सिव्हिल कोर्टाचे अधिकार देण्यात आलेले असेल, तर ते फुल न्यायालय नाही आहे, 100% न्यायिक काम करत नाही, पण त्यासारखं काम करणारे अशा प्रकारच्या काही, किंवा नॅशनल ह्युमन राईट्स कमिशन आहे. तर ह्या अशा काही महत्वाच्या 20-25 या संस्था आहेत ह्या की ज्या आपण
पूर्वीच्या अभ्यासामध्येही फॅक्च्युअल डिटेल्समध्ये आपण अभ्यास करतच होतो. तर इथेही तो तशाच प्रकारचा अभ्यास त्या ठिकाणी आहे. तर हा पॉइंट आहे. ओके, तर इथपर्यंत हा जो पॉइंट होता तो म्हणजे आपल्या राज्यघटना आणि संबंधित गोष्टींशी संबंधित असलेला पॉइंट आहे. याच्या पुढचे जे पॉइंट्स आहेत ते सगळे सोशल जस्टिस या डेफिनेशन खाली येतात. साधारणतः आपण म्हणूया की ह्या पॉइंट पासनं ह्या पॉवर्टीच्या पॉइंट पर्यंत हा सगळा सोशल जस्टिस अंतर्गत येणारा मुद्दा आहे. आपण काल मागच्या लेक्चरमध्ये थोडक्यात सोशल जस्टिस म्हणजे काय त्याचा अर्थ बघितला. सामाजिक कारणांमुळे न्याय प्राप्त न होऊ शकलेले जे काही वर्ग आहेत देशातले, सामाजिक कारणांमुळे, जाती व्यवस्थेची कारण म्हणूया, धर्माशी संबंधित कारण म्हणूया, महिला पुरुष भेद याच्याशी संबंधित कारण म्हणूया, तर या सामाजिक कारणांमुळे ज्यांना जे हक्क घटनेनं दिलेले आहेत पण ते वापरण्याची संधी उपलब्ध होत नाही, याच्याशी संबंधित बरेच इश्यूज क्रिएट होतात. तर त्याच्याबद्दल अभ्यास करण्यासाठीचे हे काही महत्वाचे पॉइंट त्याच्यामध्ये टाकलेले आहेत. हे काही फार मोठा अभ्यास नाहीये. हे बहुतेक सगळं तुम्हाला करंट डेव्हलपमेंट्स वाचून, या टॉपिकशी संबंधित वाचून तुम्हाला त्याच्याबद्दलचे प्रश्न जनरली युपीएससी मध्ये त्याच्याबद्दलचे विचारले जातात. तर काय काय आहेत ते मुद्दे ते थोडक्यात बघूया. बघा, पहिला पॉइंट म्हटला डेव्हलपमेंट प्रोसेस अँड डेव्हलपमेंट इंडस्ट्री. मराठीत करायचं तर विकास प्रक्रिया आणि विकास उद्योग. आणि कित्येक जणांना इंडस्ट्री शब्दाचा अर्थ या ठिकाणी आपण ज्याला वस्तू निर्माण करणारे उद्योग म्हणतो तो या ठिकाणी बरेच जण या ठिकाणी तो अर्थ लावताना दिसतात. ज्या लोकांचं इंग्रजी भाषेवरचं प्रभुत्व कमी आहे, ज्यांना इंग्रजी भाषेचा सिमॅन्टिक पार्ट कळत नाही, ते मात्र यातनं काहीतरी भ्रम निर्माण करतात, असं त्याचं हे एक्झाम्पल आहे. तर डेव्हलपमेंट इंडस्ट्री या शब्दाचा अर्थ असे काहीतरी कारखाने नाहीत, कंपन्या नाहीत की जे विकासाचं काम करतायत, तर त्या गोष्टी नाही. इथे इंडस्ट्री ह्या शब्दाचा शब्द नाऊन म्हणून घेतलेला आहे, ज्याला आपण एंटरप्राइझिंग कपॅसिटी म्हणतो किंवा इंडस्ट्रियस नेचर म्हणतो एखाद्या व्यक्तीचं किंवा एखाद्या गटाचं. तर त्याच्याहून घेतलेला हा शब्द आहे. म्हणून समाजात असे काही संघटना काम करतात, संघटित पद्धतीने काम करतात, एनजीओज फॉर एक्झाम्पल, की जे विकासाशी संबंधित काम करतात, तर त्यांच्या दृष्टिकोनातून डेव्हलपमेंट इंडस्ट्री हा शब्द वापरला आहे. इंडस्ट्री हा शब्द ज्या मूळ इंग्रजी शब्दावरून आलेला आहे त्या शब्दाचा अर्थ होतो काहीतरी करणे. आपण जेव्हा इंग्लिशमध्ये म्हणतो की समबडी इज व्हेरी इंडस्ट्रियस, याचा अर्थ तो कारखानदार आहे असा त्याचा अर्थ होत नाही. व्हेरी इंडस्ट्रियस म्हणजे तो काहीतरी सतत करणारा माणूस आहे किंवा काहीतरी रिकामा बसणारा माणूस नाही. ही इज व्हेरी एंटरप्राइझिंग, उपक्रमशील आहे, असा आपण जेव्हा तो शब्द वापरतो तेव्हा तो मूळ शब्द आहे या इंडस्ट्री शब्दाचा. मग डेव्हलपमेंट इंडस्ट्री हा त्याच्याहून आपल्याला त्याचा अर्थ आपल्याला इथे असा लावता येऊ शकेल की विकास घडवून आणण्यासाठी देशातले लोक जेव्हा विविध नॉन गव्हर्नमेंटल ऑर्गनायझेशनच्या माध्यमातून एकत्र येतात आणि काहीतरी करतात, तर त्यांच्या त्या काहीतरी करण्याच्या ऍक्टिव्हिटीला इथे शब्द वापरला गेलेला आहे डेव्हलपमेंट इंडस्ट्री आणि डेव्हलपमेंट प्रोसेस. मग डेव्हलपमेंट प्रोसेस घडून आणणं सरकारची जबाबदारी आहे, ती 100% पूर्ण होत नाही. म्हणून आता सिव्हिल सोसायटीलाच स्वतःहून संघटित व्हायला लागतंय आणि सरकारवर दबाव निर्माण करावा लागतोय. काही सिव्हिल सोसायटी स्वतःहून काहीतरी काम करण्याचं काम करते. आपण म्हणू की पाणी फाउंडेशन, मग ते ऍक्च्युअली स्वतःहून काहीतरी त्यांच्या माध्यमातून काय म्हणूया की हे सिंचनाची संबंधित किंवा पाण्याची उपलब्धता वाढवण्याची संबंधित कामं स्वतःहून करून घेण्याचं काम करते. तर ह्या ज्या काही गोष्टी आहेत त्या एकत्रितरित्या आपल्याला ह्या टॉपिकमध्ये बघायच्या आहेत किंवा अभ्यासायच्या आहेत. म्हणून डेव्हलपमेंट प्रोसेस आहे, डेव्हलपमेंट इंडस्ट्री, आणि कुणाचा रोल अभ्यासायचा आहे तर मग उल्लेख त्यांनी केलेला आहे. एनजीओज, नॉन गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशन्स किंवा गैर शासकीय संस्था, SHGs म्हणजे सेल्फ हेल्प ग्रुप्स किंवा काय म्हणतो आपण मराठीमध्ये स्वयंसहाय्यता गट, तर त्यांचा अभ्यास. स्वयंसहाय्यता गट हा एक जनरल वर्ड आहे. महाराष्ट्रात आपण त्यांनाच बऱ्याच ग्रुप्सना आपण बचत गट म्हणतो. तर इव्हन बचत गट सुद्धा एक प्रकारे विकास प्रक्रियेमध्ये त्या लेवलवर काम करताना आपल्याला दिसतात. त्यानंतर व्हेरियस ग्रुप्स अँड असोसिएशन्स, इतर काही आपण म्हणतो ग्रुप्स आणि असोसिएशन्स असतील ते. डोनर संस्था म्हणजे दाता संस्था
की डोनेशन देण्याचं काम करून दुसऱ्यांना डोनेशन देऊन त्यांना कामासाठी प्रवृत्त करणारे ते डोनर्स. चॅरिटीज, धर्मदाय संस्था, काही काही धर्मदाय संस्था आहेत, विशेषतः आपल्या धर्मासाठी किंवा धर्मातल्या एखाद्या पंथासाठी काम करणाऱ्या धर्मदाय संस्था आहेत. त्यांच्या माध्यमातून सुद्धा बऱ्याच गोष्टी होतात. आपण म्हणू की धर्मदाय संस्थांमार्फत एखादं रुग्णालय चालवलं जाणे किंवा धर्मदाय संस्थेमार्फत एखादी शैक्षणिक संस्था चालवली जाणे. तर इथे हा इनिशिएटिव्ह लोकांकडून आलेला असतो. लोकांच्या एंटरप्राइझिंग किंवा इंडस्ट्रियस नेचरमधनं ह्या गोष्टी घडून आलेल्या असतात आणि आज देशात यांचा खूप मोठा रोल पण निर्माण झालेला आहे. तर तो अभ्यास आपल्याला या ठिकाणी त्यांनी सांगितलेला बघा. आणि तसंच काय तर इन्स्टिट्यूशनल अँड अदर स्टेक होल्डर्स. इन्स्टिट्यूशनल म्हणजे इन्स्टिट्यूशन्सच्या आधारावर, संस्थेच्या आधारावर असं काहीतरी काम करणाऱ्या वेगवेगळ्या यंत्रणा. फॉर एक्झाम्पल कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी किंवा आपल्या देशातल्या सगळ्या कॉर्पोरेट्सवर एक सोशल रिस्पॉन्सिबिलिटी टाकली आहे की तुम्ही कंपन्या चालवतात, कंपन्या चालवण्याच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात आपण म्हणू की त्यांना कोट्यावधी रुपयांचा प्रॉफिट होतो. तर ह्या प्रॉफिटचा वापर तुम्ही काही प्रमाणात सामाजिक किंवा समाजाच्या गरजेच्या गोष्टींसाठी केला पाहिजे, म्हणून त्यांना त्या कॉर्पोरेट्सवर एक सोशल रिस्पॉन्सिबिलिटी टाकली की तुम्ही इतका 2% खर्च तुम्ही सामाजिक कार्यांवर केला पाहिजे. मग ते सामाजिक कार्य कोणती त्यांची एक लिस्ट करण्यात आलेली आहे. मग तुम्ही एखाद्या एनजीओला मदत करा, नाही तर स्वतः एनजीओ चालवा, एखादी स्वतः कॉलेज चालवा किंवा एखादं हॉस्पिटल चालवा. तर ती जी असेल ते सुद्धा इन्स्टिट्यूशनल लेवलवर त्यांचं काम आहे असं आपल्याला म्हणता येईल. थोडक्यात इथे एनजीओ आणि सिव्हिल सोसायटी म्हणजे आपला नागरी समाज, तो स्वतः वेगवेगळ्या माध्यमातून संघटित होतो आणि काही ऍक्टिव्हिटी करतो. ती ऍक्टिव्हिटी आपल्या डेव्हलपमेंट म्हणजे आपल्या विकासाच्या प्रक्रियेचा महत्वाचा भाग असतो. तर त्याच्याशी संबंधित आपला हा या ठिकाणी अभ्यास करणं अपेक्षित आहे. आता पुढचा जो पॉइंट आहे ते कोणासाठी बघा, वेलफेअर स्कीम्स, कल्याणकारी योजना. कोणासाठी? फॉर वल्नरेबल सेक्शन्स ऑफ द पॉप्युलेशन. वल्नरेबल सेक्शन्स ज्याला आपण एक तर सोपा शब्द म्हणून दुर्बल घटक म्हणू शकतो, पण जास्त प्रॉपर शब्द म्हणून त्याला मराठीत आपण सुभेद्य गट म्हणतो. म्हणजे समाजातले असे सुभेद्य गट. सुभेद्य म्हणजे ज्यांना पटकन भेदता येतं, म्हणजे ज्यांच्यावर पटकन प्रभाव होतो बाहेरच्या बाह्य गोष्टींचा, असे जे गट आहेत दुर्बल गट, तर त्यांच्यासाठी ज्या काही शासनामार्फत चालवल्या जाणाऱ्या कल्याणकारी योजना आहेत, तर त्या योजनांचा या ठिकाणी अभ्यास आहे. वेलफेअर स्कीम्स फॉर वल्नरेबल सेक्शन्स ऑफ द पॉप्युलेशन. योजना कोणाच्या? सेंटर अँड द स्टेट गव्हर्नमेंट यांनी चालवल्या जाणाऱ्या योजना. द परफॉर्मन्स ऑफ दीज स्कीम्स, या योजनांची नक्की काय प्रगती आहे, काय चांगलं चालू आहे का नाही चालू आहे, अचिव्हमेंट काय आहे, तर याबद्दलचे पॉइंट्स आहेत. त्यामुळे हा इथला पहिला मुद्दा आपण असं म्हणू शकतो. थोडक्यात सामाजिक कल्याणासाठी ज्या काही सरकारमार्फत योजना चालवल्या जातात त्या योजना आणि त्या योजनांतर्गत झालेला जो काही प्रोग्रेस आहे. फॉर एक्झाम्पल 2-3 वर्षापूर्वी तो आपला मिड डे मील स्कीम बद्दलचा प्रश्न आला होता की मिड डे मील स्कीमच्या असेसमेंटशी संबंधित वगैरे काही असेल तो प्रश्न. तर अशा प्रकारच्या योजना किंवा ICDS योजना एक प्रसिद्ध योजना आहे, इंटिग्रेटेड चाइल्ड डेव्हलपमेंट सर्व्हिसेस नावाची. तर त्याच्याशी संबंधित किंवा अशा प्रकारच्या योजनांशी संबंधित हा पॉइंट आहे. पुढचा काय बघा, त्यांच्यासाठीच म्हणजे वल्नरेबल सेक्शनसाठीच मेकॅनिझम्स, लॉज, इन्स्टिट्यूशन्स अँड बॉडीज कॉन्स्टिट्यूटेड फॉर द प्रोटेक्शन अँड बेटरमेंट ऑफ दीज वल्नरेबल सेक्शन्स. म्हणजे हे जे काही वंचित वर्ग आहेत, सुभेद्य वर्ग आहेत, या सुभेद्य आणि दुर्बल घटकांच्या संरक्षणासाठी, सुधारणेसाठी ज्या काही यंत्रणा निर्माण केलेल्या आहेत, लॉज म्हणजे कायदे करण्यात आलेले आहेत, इन्स्टिट्यूशन म्हणजे संस्था स्थापन केलेल्या आहेत, आणि बॉडीज म्हणजे निकाय आपण मराठी म्हणतो ते निर्माण करण्यात आलेले आहेत. तर त्यांच्याबद्दलचा या ठिकाणी हा बेसिक अभ्यास आहे थोडक्यात. म्हणजे आपण जे म्हणतो की नॅशनल कमिशन फॉर SCs, STs, OBCs किंवा इव्हन वीमेन किंवा सफाई कर्मचारी, ह्या सगळ्या यंत्रणा अशा झाल्या की ज्या कल्याणाच्या उद्दिष्टाने स्थापन करण्यात आलेल्या या संस्था आहेत असे म्हणतात. पुढचा काय बघा, इश्यूज रिलेटिंग टू डेव्हलपमेंट अँड मॅनेजमेंट ऑफ सोशल सेक्टर ऑब्लिक सर्व्हिसेस रिलेटिंग टू हेल्थ, एज्युकेशन अँड ह्युमन रिसोर्सेस. सामाजिक न्याय हा
कधीच पूर्ण होणार नाही जर या विषयांचा अभ्यास नाही झाला तर. आणि आपल्या देशाच्या अजूनही त्या समस्या आहेतच, आरोग्याशी संबंधित, शिक्षणाशी संबंधित आणि मानवी संसाधनाशी संबंधित. तर रिलेटिंग टू हेल्थ, एज्युकेशन अँड ह्युमन रिसोर्सेस, तर काय, तर यांच्याशी संबंधित सामाजिक क्षेत्र आणि सेवा यांचा विकास आणि व्यवस्थापन यांच्याशी संबंधित असलेले इश्यूज. तर असा हा पॉइंट आहे. आणि बऱ्याच गोष्टी याच्यामध्ये येतात. हेल्थ म्हणत असताना हंगर पण त्याच्यामध्ये आली पाहिजे. पुढे हंगरचा पण उल्लेख आहे पुढच्या याच्यामध्ये. तर आपण आता 2021च्या UPSCच्या परीक्षेमध्ये कोविडशी जवळजवळ प्रत्येकच पेपरमध्ये कोविडचा काहीतरी प्रश्न आलाच त्याच्यामध्ये. तर मग तो हेल्थशी संबंधित झाला. एज्युकेशनचा नवीन न्यू एज्युकेशनल पॉलिसी पहिल्यांदा 19 मध्ये डिक्लेअर केली, नंतर 20 मध्ये डिक्लेअर केली आणि आपल्या एज्युकेशन सिस्टम मधले दोष घालवून एक नवीन प्रकारची एज्युकेशनल सिस्टम जी एक ओपन माइंडेड असेल. आपली आतापर्यंतची सिस्टम ही क्लोज माइंडेड आहे. दरवाजे बंद बंद करत जाते असं म्हणतात, उघडत नाही जात. आपल्या शिक्षणाचे दरवाजे उघडण्याच्या ऐवजी उलट क्लोज होत जातात. अशी असणारी परीक्षांवर आधारलेली, म्हणजे नॉलेजवर आधारलेली नाही तर मात्र परीक्षांवर, रोट मेमरीवर आधारलेली शिक्षण पद्धती आपल्या देशात जी निर्माण झालेली आहे, तर ती एक प्रकारे बदलण्यासाठी करण्यात आलेला हा पहिला प्रयत्न आहे. अनेक राज्य म्हणतात की आम्ही ते अंमलात आणण्याचा प्रयत्न करतोय. इंजिनिअरिंग मध्ये फॉर एक्झाम्पल त्यांनी सांगितलेलं की तुम्ही इंजिनिअरिंगला ऍडमिशन घेतलं आणि तुम्हाला जर ते नाही जमलं तर तुम्हाला ते शिफ्ट करण्याचा, विदाऊट लुझिंग अ सिंगल इयर, तुम्हाला तिथनं दुसऱ्या क्षेत्रात जाण्याचा अधिकार प्राप्त झाला पाहिजे. असं जगातल्या बेस्ट म्हणून चालवल्या जाणाऱ्या विद्यापीठांमध्ये अशा प्रकारच्या तरतुदी आहेत. तर त्या गोष्टी आपल्याकडे पण आणण्याच्या दृष्टीने हा न्यू एज्युकेशनल पॉलिसी असा क्रिएट करण्याचा प्रयत्न आहे. आणि ह्युमन रिसोर्सेस, मानवी संसाधन म्हणजे माणसांची संख्या. पण नुसती संख्या असून उपयोग नसतो. आपल्याला माहिती आहे की ह्युमन रिसोर्सेसचं काय झालं पाहिजे, तर डेव्हलपमेंट झालं पाहिजे. मनुष्य बळ विकास झाला पाहिजे. म्हणजे त्याचा अर्थ आपल्याकडे असलेल्या भरपूर मोठ्या संख्येनं असलेल्या लोकसंख्येला शिक्षित, प्रशिक्षित आणि आरोग्यवान बनवण्यासाठी आपण ज्या काही गोष्टी करतो किंवा ज्या काही गोष्टी सरकारमार्फत केल्या जातात, त्या सगळ्यांना आपण ह्युमन रिसोर्सेस डेव्हलपमेंट ह्या आपण गटामध्ये घेतो. तर त्याच्याशी संबंधित भरपूर कामं चालू आहे. रादर गव्हर्नमेंटचं मूळ एक्झिस्टन्स, बेसिक एक्झिस्टन्स इज इन ऑर्डर टू एन्श्युअर दिस ह्युमन रिसोर्सेस डेव्हलपमेंट, असंही आपल्याला म्हणायला काही हरकत नाही. आणि त्याच्याशी संबंधित मग हा पॉइंट आहे, इश्यूज रिलेटिंग टू पॉवर्टी अँड हंगर. दारिद्र्य आणि भूक याच्याशी संबंधित. त्यामुळे आता इथे पूर्वी MDGशी संबंधित आलेला प्रश्न आलेला आहे, आता इथे SDGशी संबंधित प्रश्न आहे. MDGचा मूळ उद्देशच मुळात, मिलेनियम डेव्हलपमेंट गोल्सचा मुळातच उद्देश हा दारिद्र्य आणि भूक नष्ट करणे होता. आणि आजच्या ह्या शाश्वत विकास लक्ष्यामध्ये पहिलंच लक्ष हे दारिद्र्य आणि भुकेशी संबंधित आहे. त्यामुळे नक्की आपली प्रगती आतापर्यंत किती झालेली त्याच्या बाबतीत, तर त्याबद्दल आपल्याला प्रश्न आलेले आहेत. आता पॉवर्टी कशी मोजायची हा फार मोठा इश्यू होता. तुम्ही अभ्यासलं असेल की 2011ला तेंडुलकर यांनी मोजल्यानंतर पुन्हा पॉवर्टीचं ऑफिशियल मोजमाप झालंच नाही. मध्ये C रंगराजन यांची जी काही कमिटी आली होती 2014 साली, ती मात्र सरकारने काही ऍक्सेप्ट केली नव्हती. त्यामुळे ऑफिशियल आकडे, ऑफिशियल फिगर्स ऑफ पॉवर्टी अँड BPL पीपल हे 2011ला शेवटचे आलेले होते. आणि आता काय करायचं म्हणून फार मोठा दबाव सरकारवर निर्माण झालेला होता. आणि म्हणून सरकारने तो जो ग्लोबल MPI मोजला जातो त्याच्या धर्तीवर आपला नॅशनल MPI मोजण्याची प्रक्रिया जस्ट आता मागच्या वर्षापासून सुरू केली. मग ते नॅशनल MPI का मोजायचं आहे, कशा पद्धतीने मोजला जातो, त्याचे इंडिकेटर्स कोणते आहेत, डायमेन्शन्स कोणते आहेत आणि सध्या आपला स्तर काय आहे त्याच्याबद्दल, तर हा पण एक महत्वाचा पॉवर्टीशी संबंधित अभ्यासाचा मुद्दा झाला. तसा पॉइंट आहे. तर हा इश्यूज रिलेटिंग टू पॉवर्टी अँड हंगर इथपर्यंत हा सोशल जस्टिसचा अभ्यास आहे असं आपल्याला म्हणता येईल. आणि पुढचे जे काही सगळे पॉइंट्स आहेत ते सगळे इंटरनॅशनल रिलेशन्स याच्याबद्दलचे आहेत. पुढचे हे 4-5 पॉइंट्स आहेत. बघा, इथपर्यंत IR शी संबंधित इंटरनॅशनल रिलेशन्स, भारताचे आंतरराष्ट्रीय संबंध असं आपल्याला म्हणता येईल. मग काय बघा, सॉरी यातला पहिला पॉईंट जो गव्हर्नन्सशी रिलेटेड पॉईंट आहे इथला, तो पॉईंट बघा.
इम्पॉर्टंट आस्पेक्ट्स ऑफ गव्हर्नन्स. आपण म्हणलं सुरुवातीला टायटलमध्ये आपण पॉइंट म्हटला होता की गव्हर्नन्स एकतर आपण त्या कॉन्स्टिट्यूशनचा पार्टच म्हणून घेऊया, नाहीतर स्वतंत्र आपण घेता येईल. मध्येच त्यांनी सोशल जस्टिस टाकला आहे म्हणून हा वेगळा स्वतंत्र पॉइंट आहे असं आपल्याला म्हणता येऊ शकेल. म्हणून इम्पॉर्टंट आस्पेक्ट्स ऑफ गव्हर्नन्स, प्रशासनाशी संबंधित महत्वाच्या बाजू त्याच्या. ट्रान्सपेरन्सी अँड अकाउंटेबिलिटी, पारदर्शकता, म्हणजे प्रशासनात पारदर्शकता असली पाहिजे. ते जे आपण राईट टू इन्फॉर्मेशन म्हणतो तो पारदर्शकता निर्माण करण्यासाठीचाच मुद्दा आहे. आणि अकाउंटेबिलिटी म्हणजे उत्तरदायित्व किंवा जबाबदारी. म्हणजे गव्हर्नमेंट जसं किंवा आपलं पॉलिटिकल एक्झिक्युटिव्ह जसं लोकांना म्हणजे पर्यायानं संसदेला आणि किंवा आपण म्हणू की मंत्रिमंडळ जसं संसदेला जबाबदार असतं, भारतात संसदेमधलंही फक्त लोकसभेला जबाबदार आहे आणि त्याच्या माध्यमातून अल्टिमेटली सरकारला लोकांना जबाबदार आहे. तर अशा प्रकारची जबाबदारी इव्हन आपल्या प्रशासनावर पण असली पाहिजे. कारण प्रशासनाला कोणी लोक जाऊन त्यांना प्रशासकाला प्रशासनातून घालवून टाकण्यासाठी काही करू शकत नाही. म्हणून इव्हन आपलं ऍडमिनिस्ट्रेशन हे पूर्णपणे अकाउंटेबल, म्हणजे जास्तीत जास्त अकाउंटेबल कसं बनवता येऊ शकेल, काय त्यासाठी केलं पाहिजे, तर याच्याशी संबंधित या ठिकाणी आपल्याला बेसिक अभ्यास करायचा आहे. म्हणून प्रशासनाने पारदर्शक असावं, कुठल्याही गोष्टी लपवून ठेवू नये आणि इव्हन प्रशासन हे जर लोकांसाठी काम करणार असेल तर त्यांची लोकांप्रती असलेली जबाबदारी आणि उत्तरदायित्व हे कसं साध्य करता येऊ शकेल याबद्दलचे इश्यूज या ठिकाणी आपल्याला अभ्यासायचे आहेत. आणि याचाच एक भाग म्हणून ई गव्हर्नन्स, इलेक्ट्रॉनिक गव्हर्नन्स, ई प्रशासन. म्हणजे याचा अर्थ प्रशासनामार्फत, सरकारमार्फत लोकांना ज्या काही विविध प्रकारच्या सेवा सुविधा उपलब्ध करून दिल्या जातात तर त्या उपलब्ध करून देण्याच्या प्रक्रियेमध्ये इलेक्ट्रॉनिक सिस्टम्सचा, इलेक्ट्रॉनिक माध्यमांचा जास्तीत जास्त वापर करणे हा त्याचा बेसिक मिनिंग म्हणून आपल्याला म्हणता येईल. आणि आज आपल्याला माहिती आहे, आपण चांगलं बघतोय, आपलं सरकार असं जर गव्हर्नमेंटचं वेबसाईट असेल आणि त्याच्या माध्यमातून आपल्याला जर काही सुविधा उपलब्ध होत असतील तर सरकार आपल्या दारी असं त्यांची टॅगलाईन ती का दिलेली आहे हे आपल्याला लक्षात येऊ शकतं. पूर्वी आपल्याला सरकारच्या दारी म्हणजे सरकारच्या ऑफिसेसमध्ये जावं लागायचं, ते मात्र ह्या इलेक्ट्रॉनिक माध्यमातून आपल्या मोबाईलच्या माध्यमातून आपल्या हातात आलेलं आहे. तर हे इलेक्ट्रॉनिक गव्हर्नन्सचं एक महत्वाचं माध्यम झालं. किंवा सेतू कार्यक्रम महाराष्ट्र शासनाचे असतील किंवा तो काय ग्रामीण काय होता संग्राम केंद्रे, संगणकीय ग्रामीण केंद्रे म्हणून, तर अशा प्रकारचे इनिशिएटिव्ह असतील. किंवा आपण ह्या स्पर्धा परीक्षेसाठी फॉर्म ऑनलाईन भरतो तर हे पण इलेक्ट्रॉनिक गव्हर्नन्सचं पार्ट झालं. त्यामुळे इलेक्ट्रॉनिक गव्हर्नमेंट हे संपूर्ण शासनाला, शासनातल्या प्रत्येक डिपार्टमेंटला, डिपार्टमेंट अंतर्गत काम करणाऱ्या विविध संस्थांना सुद्धा लागू होतं आणि ते मोठ्या प्रमाणात आज वाढतच चाललंय. तर त्याचा या ठिकाणी अभ्यास आहे. आणि काय काय पॉइंट्स म्हटले त्यांनी, ई गव्हर्नन्सचे ऍप्लिकेशन, ते उपलब्ध करून देण्याचे वेगवेगळे मॉडेल्स, सक्सेसेस, कोणत्या कोणत्या गोष्टी यशस्वी झाल्या आहेत, लिमिटेशन्स, कोणत्या मर्यादा त्यांच्या प्रक्रियेदरम्यान येत आहेत आणि त्यांची संभाव्यता, पोटेन्शियल काय आहे. तर निश्चित आपल्याला माहिती की पोटेन्शियल भरपूर आहे आणि भरपूर गोष्टी. आज सरकारला टेंडर काढायचं आहे पण ते टेंडर मात्र ऑनलाईनच काढण्याची व्यवस्था आहे. म्हणजे अशा आणि भविष्यात अजून जास्तीत जास्त गोष्टी करता येतील. त्यामुळे ह्या ई गव्हर्नन्सचा एक चांगला आणि छान अशा प्रकारचा अभ्यास आहे. इथे तुम्हाला इलेक्ट्रॉनिक सिस्टमचा आयटीचा अभ्यास टेक्निकली केलेला पाहिजे याची आवश्यकता नाही. आज आपण टेक्निकल नॉलेज नसताना सुद्धा हे फोन वापरतोय म्हटल्यानंतर इलेक्ट्रॉनिक गव्हर्नन्स शासनामार्फत कसं केलं जात आहे आणि अजून कसं उपलब्ध करून देता येऊ शकतं याच्याशी संबंधित वेगवेगळ्या प्रकारच्या एक्झाम्पल्स, वेगळ्या प्रकारच्या घटना, निर्माण झालेल्या यशस्वी म्हणजे सक्सेसफुल स्टोरीज एखाद्या राज्याच्या असतील, महाराष्ट्राच्या असतील, तर तो त्या ठिकाणी अभ्यास आहे. इथे पॉइंट आहे सिटीजन्स चार्टर्स, नागरिकांची सनद. तुम्ही बघितली असेल सरकारी कार्यालयांमध्ये ज्याप्रमाणे एखाद्या बँकेत आपण जातो आणि त्या ठिकाणी टेबल दिलेला असतो की कोणतं काम करण्यासाठी किती वेळ लागेल, म्हणजे इथे कोणती कोणती कामं होतात आणि त्याच्यासाठी किती वेळ लागेल, तुम्हाला त्यासाठी कुठल्या अधिकाऱ्याला भेटायचं आहे किंवा कुठल्या कर्मचाऱ्याला भेटायचं आहे, अशी जी टेबल असतो. तसंच मग अपेक्षा आहे की प्रत्येक शासनाच्या कार्यालयामध्ये ही नागरिकांची सनद, कारण शासनाचं कार्यालय नागरिकांसाठी काम करत आहे, तर नागरिकांसाठी त्या ठिकाणी कोणत्या सुविधा उपलब्ध असतील, त्या सुविधा कुणाकडे जाऊन त्यांना पूर्ण करता येऊ शकतील किंवा उपलब्ध करून घेता येऊ शकतील, याची जी काही एक प्रकारचं डॉक्युमेंट त्यांनी तयार केलेलं असतं प्रत्येक कार्यालयाने, त्याचं एक फॉर्मॅट केंद्र सरकारने सगळ्यांसाठी तयार करून दिलेलं आहे.
म्हणजे त्याच्यात कोणती कोणती इन्फॉर्मेशन आली पाहिजे बेसिक, ती तयार करून दिलेली आहे. आणि इट इज एक्सपेक्टेड ऑफ एव्हरी गव्हर्नमेंट गव्हर्नमेंट ऑफिस that they should paste this citizen charter in such a way that everybody is able to see it or look at it. असं नाही की लपून कुठेतरी ठेवायचं आहे. प्रत्येकाला ते सहजगत्या दिसेल आणि नागरिकांना कळेल की आपल्यासाठी असलेलं हे कार्यालय आपल्याला कुठल्या सुविधा उपलब्ध करून देणार आहे. तर एक प्रकारे ही जी आपण म्हटली ट्रान्सपरन्सी, शासनाच्या प्रशासनाच्या कामामध्ये ट्रान्सपरन्सी, तर ती साध्य करण्याचा एक मार्ग म्हणून आपण सिटीजन चार्टर असं पण म्हणतोय. पुढे काय बघा, पुन्हा तोच आहे ट्रान्सपरन्सी अँड अकाउंटेबिलिटी, पण कुठे इन्स्टिट्यूशनल अँड अदर मेजर्स. म्हणजे या सिटीजन चार्टरशी संबंधित हा पॉईंट दिलाय. ट्रान्सपरन्सी, अकाउंटेबिलिटी, पारदर्शकता, उत्तरदायित्व आणि इन्स्टिट्यूशनल अँड अदर मेजर्स. म्हणजे ही पारदर्शकता, उत्तरदायित्व निर्माण करण्यासाठी जे काही संस्थात्मक उपाय करण्यात आलेले आहेत आणि इतर काही उपाय असतील तर त्या उपायांचा अभ्यास या ठिकाणी अपेक्षित आहे. तर हा गव्हर्नन्सचा पार्ट झाला. आणि मग खाली इंटरनॅशनल, अजून एक राहिलाच आहे त्याच्यातला, हा पुढचा पण गव्हर्नन्सचा पार्ट आहे. रोल ऑफ सिव्हिल सर्व्हिसेस इन डेमोक्रेसी. लोकशाहीमध्ये नागरी सेवांची भूमिका. एकतर नागरी सेवा शब्द वापरा, नाहीतर लोकसेवा शब्द वापरा. कारण सिव्हिल या शब्दाचा अर्थ नागरी आपण असा घेतो, पण नागरी या शब्दाचा अर्थ शहरी मात्र असा घ्यायचा नाही या ठिकाणी. नागरी म्हणजे नागरिकांशी संबंधित असलेली गोष्ट. मग सिव्हिल सर्व्हिसेस म्हणजे लोकांसाठी काम करण्यासाठी जी काम करणारी यंत्रणा आहे त्यांना आपण लोकसेवक म्हणतो, सिव्हिल सर्वंट म्हणतो. तर त्यांची प्रशासनात काय भूमिका आहे याबद्दलचा मुद्दा आहे. आणि काय भूमिका आहे हे मला वाटतं काय ओव्हर एम्फसाइज करायची आवश्यकता नाहीये. त्या शब्दातच आणि आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की मंत्री जरी सगळा येत जात असले तरी जी यंत्रणा कायमस्वरूपी असते त्या यंत्रणेवरच मंत्र्यांनी आणि मंत्रिमंडळाने केलेल्या निर्णयांची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी पडते. मंत्रिमंडळाचे केंद्र स्तरावरचे निर्णय, राज्य स्तरावरचे निर्णय, त्यांची अंमलबजावणी करण्यासाठी केंद्र स्तरापासून तर स्थानिक पातळीपर्यंत जे टोटल प्रशासन काम करत आहे, मग ते पॉलिसी फॉर्म्युलेशन असेल, पॉलिसी इम्प्लिमेंटेशन असेल, कंटिन्युअसली लोकांसाठी दिल्या जाणाऱ्या सेवा उपलब्ध करून द्यायच्या असतील, तर या सगळ्या गोष्टींसाठी अल्टिमेटली आपलं हे प्रशासन काम करत आहे. तर ती भूमिका काय आहे, तर त्याचा हा या ठिकाणी आपल्याला अभ्यास आहे. म्हणजे प्रश्न आपल्याला असेच येऊ शकतील की काय भूमिका आहे, व्यवस्थितपणे ती पाळली जाते की नाही, पूर्ण होते की नाही, अजून काय करता येऊ शकेल, की प्रशासकांना अधिकाधिक लोकाभिमुख बनवण्यासाठी काय करता येऊ शकेल, त्याचे उपाय सुचवा. अशा प्रकारचे प्रश्न या गोष्टीच्या बाबतीत आपल्याला येऊ शकतील. आणि मग आता फायनली हा आयआरचा किंवा इंटरनॅशनल रिलेशनचा टॉपिक आहे. इंडिया अँड इट्स नेबरहुड रिलेशन्स. भारत आणि त्याच्या आजूबाजूचे देश आणि त्यांच्याशी जे काही आपले संबंध आहेत ते संबंध. भारताचे जवळजवळ आपल्या आजूबाजूच्या प्रत्येक देशांशी काही काही संबंध आहे. काही काय म्हणूया की प्रॉब्लेम्स आहेत, काही समस्या आहेत. मुख्यतः या समस्या एकतर बॉर्डरशी संबंधित आहे, नाहीतर पाकिस्तान आणि बांगलादेशाच्या ऐतिहासिक कारणांमुळे निर्माण झालेल्या समस्या आहेत. कधी कधी येणाऱ्या नद्यांच्या पाण्याच्या वाटपाची संबंध हे आहे. फाळणी होताना काही प्रॉब्लेम्स निर्माण झाले होते, त्याच्याशी प्रॉब्लेम्स निर्माण होतात. किंवा आपण जर आपला दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न केला याच्यामध्ये, तर त्याला बिग ब्रदर ॲटिट्यूड म्हणून आपल्याला टीका पण आपल्यावर केली पण जाऊ शकते. त्यामुळे प्रत्येक देशाशी आपले काही काही संबंध आहेत, ते आपण व्यवस्थितपणे मॅनेज करण्याचा प्रयत्नही करत असतो. पाकिस्तानचं म्हटलं तर तेवढी रेसिप्रोसिटी त्यांच्याकडनं नसल्यामुळे मात्र ते काही अजून संपलेले हे नाही आहेत. तर ह्या सगळ्या संबंधांचा अभ्यास म्हणजे थोडक्यात इथे तुम्हाला त्या संबंधांची थोडीशी हिस्ट्री आणि सद्यस्थिती या दोन दृष्टिकोनातून हा अभ्यास करावा लागणार आहे. पुढे बायलॅटरल, रिजनल अँड ग्लोबल ग्रुपिंग्स अँड अग्रीमेंट्स इन्व्हॉल्विंग इंडिया अँड अफेक्टिंग इंडियाज इंटरेस्ट. आधी कशाचा पॉइंट बघा. बायलॅटरल, द्विपक्षीय, दोन पक्षांनी म्हणजे दोन देशांनी एकत्र येऊन केलेला एखादा ग्रुपिंग म्हणजे एखादा गट किंवा केलेला एखादा करार, अग्रीमेंट म्हणून द्विपक्षीय गट किंवा द्विपक्षीय करार. रिजनल, एखाद्या रिजन मध्ये जेवढे काही देश असतील, समजा साऊथ एशिया हा रिजन, जसा सार्क निर्माण झाला किंवा आपला आसियान हा त्या रिजन मधल्या देशांचा गट झाला, तर असे काही रिजनल किंवा युरोपातल्या EU नावाचा गट झाला. तर इथे रिजन म्हणजे देशातला आतला रिजन नाही, तर आपण वर्ल्डच्या दृष्टिकोनातून विचार करतोय.
म्हणून एक तर दोन पक्षांनी एकत्र येऊन स्थापन केलेला गट किंवा करार, एका रिजन मधल्या काही देशांनी एकत्र येऊन स्थापन केलेला एखादा गट किंवा त्यांनी केलेला एखादा करार, किंवा डायरेक्ट जगातल्या बहुतेक सगळ्या देशांना घेऊन ग्लोबल लेवलवर निर्माण झालेले गट, जसं WTO म्हणूया किंवा IMF वर्ल्ड बँक म्हणूया, तर त्या गटांचा अभ्यास या ठिकाणी आहे. पण पुढे काय म्हटलंय, असे गट की ज्याच्यामध्ये भारत आहे, इन्व्हॉल्विंग इंडिया, आणि भारत जर नसेल तर पुढे असं म्हटलं की अँड आर अफेक्टिंग इंडियाज इंटरेस्ट. समजा भारत नाहीये त्या गटामध्ये, पण त्यांच्या कृतीमुळे, त्यांच्या करारांमुळे जर भारताचे हितसंबंध अफेक्ट होत असतील, धोक्यात येत असतील समजा, तर इव्हन त्यांचाही आपण अभ्यास केला पाहिजे, त्यांच्यावर लक्ष ठेवलं पाहिजे. केंद्र सरकारमार्फत ते संबंधित ठेवलं जात आहे आपण म्हणूया, पण तो अभ्यास आपल्याला त्या दृष्टिकोनातून करायचा आहे. म्हणून इथे वर्ल्ड लेवलच्या, द्विपक्षीय, प्रादेशिक स्तरावरच्या आणि जागतिक स्तरावरच्या काही महत्वाच्या संघटना आणि काही महत्वाचे करार, तर यांचा हा अभ्यास आहे. त्यानंतर इफेक्ट ऑफ पॉलिसीज अँड पॉलिटिक्स ऑफ डेव्हलप्ड अँड डेव्हलपिंग कंट्रीज ऑन इंडियाज इंटरेस्ट्स. भारताच्या हितसंबंधांवर प्रभाव टाकणाऱ्या कुणाच्या पॉलिटिक्स आणि पॉलिसीज, तर डेव्हलप्ड कंट्रीज, विकसित देश आणि विकसनशील देश यांचं काय, यांच्या पॉलिसीज आणि यांचं राजकारण. इव्हन विकसित देशांमध्ये प्रचंड राजकारण चालतं, तर त्यांचं राजकारण आणि त्यांच्या पॉलिसीज ह्या जर भारताच्या हितसंबंधांवर परिणाम करणाऱ्या असतील, तर त्याच्याशी संबंधित असलेला अभ्यास या ठिकाणी करायचा. टू टेक वन सिंपल एक्झाम्पल, समजा म्हणूया की पॅरिस अग्रीमेंट. पॅरिस अग्रीमेंट जगाच्या स्तरावर करण्यात आला, त्याच्यामुळे प्रत्येक देशाला कार्बन डायऑक्साईडचं उत्सर्जन कमी करण्याचे निकष टाकण्यात आले. म्हणजे भारत त्याच्यामध्ये ऑलरेडी आहेच मुळात, पण भारताचे हितसंबंध प्रभावित होण्याची शक्यता आहे, कारण त्या कंपल्शन्समुळे आपल्याला आपल्या कारखानदारीवर नियंत्रण आणावं लागणार आहे, त्यासाठी खर्च करावा लागणार आहे. किंवा म्हणूया WTOचे जे काही विविध प्रकारच्या पॉलिसीज आहेत, या सगळ्या भारताला फेवरेबलच असतील असं नाही. ते म्हणतात तुमचे दरवाजे उघडा आणि तुमच्या देशात बाकीच्या सगळ्या गोष्टी परदेशातून येऊ द्या, पण त्याच्यामुळे आपल्या देशातल्या उद्योजकांना एक स्पर्धा निर्माण होण्याची प्रक्रिया घडते. तर अशा सगळ्या जे काही लेवल्स आहेत, तर तो या ठिकाणी अभ्यास आहे. आणि त्याचा पार्ट म्हणून त्यांनी म्हटलं इंडियन डायस्पोरा. आज जगात सगळ्यात मोठा डायस्पोरा असलेले दोन देश आहेत, चायना आणि इंडिया. तर त्यापैकी इंडियन डायस्पोरा याचा अर्थ झाला की भारतीय वंशाचे असे माणसं की जे जगातल्या इतर देशांमध्ये राहत आहेत, काही काही 4-4, 5-5 पिढ्यांपासून राहत आहेत. मॉरिशस फॉर एक्झाम्पल, 50% पॉप्युलेशन इंडियन ओरिजिनची पॉप्युलेशन आहे. गल्फ कंट्रीजमध्ये मोठ्या प्रमाणात इंडियन डायस्पोरा राहतो, फिजी सारख्या देशांमध्ये राहतो. तर हा सगळा डायस्पोरा, याचा सुरुवातीला भारताला तसा काही फायदा होत नव्हता, पण तो फायदा करून घेण्याच्या दृष्टिकोनातून आपण विविध प्रकारच्या पॉलिसीज, स्कीम्स, योजना वगैरे राबवतोय. फॉर एक्झाम्पल प्रवासी भारतीय दिन हा मुळात त्यासाठीच आपण करतोय. गांधीजी ज्या दिवशी भारतात परत आले त्या दिवशी, म्हणजे त्या डेला, 15 जानेवारीच्या त्या डेला आपण हा एकतर सुरू करतो. पूर्वी 1 दिवसाचा कार्यक्रम असायचा, आता 2-2, 3-3 दिवस तो चालतो. तर एक प्रकारे या सगळ्या लोकांना जाणीव करून देणे की तुम्ही भारतीय मूळचे आहात आणि भारताप्रती तुमची काहीतरी जबाबदारी आहे. मग तुम्ही ती भारतात वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी इन्व्हेस्टमेंट करून पूर्ण करू शकतात. यासाठी वेगवेगळ्या पॉलिसीज वगैरे आहेत. तर ते पुन्हा इंडियन डायस्पोराला आपण ओव्हरसीज सिटीजन ऑफ इंडिया सारखे कार्ड्स उपलब्ध करून देतो. तर त्याबद्दलचाही अभ्यास आणि या ठिकाणी येईल. आणि फायनली इम्पॉर्टंट इंटरनॅशनल इन्स्टिट्यूशन्स, महत्वाच्या आंतरराष्ट्रीय संस्था, त्यांच्या एजन्सीज अँड फोरा प्लुरल झाला, फोरम म्हणजे मंच, या शब्दांचं एकत्र, या शब्दाचा काय म्हणू की अनेक वचन झालं. अँड देअर स्ट्रक्चर अँड देअर मॅन्डेट म्हणजे शासनादेश, म्हणजे त्यांना काय करणं अपेक्षित आहे, तर त्या गोष्टी. मग याच्यामध्ये युनायटेड नेशनचा अभ्यास झाला. युनायटेड नेशन अंतर्गत काम करणाऱ्या ज्या काही विविध एजन्सीज आहेत, युनेस्को आहे, युनिसेफ आहे, UNHCR आहे, वर्ल्ड बँक आहे, IMF आहे, तर यांचं जे काही स्ट्रक्चर आहे आणि त्यांना काय काम करणं त्यांना अपेक्षित आहे, तर ते काम आणि अजून काही इतर इश्यूज, तर हा या ठिकाणचा अभ्यास आहे. तर असा हा इंटरनॅशनल रिलेशन्स ही संबंधित अभ्यास आपल्याला याच्यामध्ये करायचा आहे. तर अशा रीतीने पेपर 2 मध्ये आपल्याला कॉन्स्टिट्यूशन अँड पॉलिटी, देन सोशल जस्टिस, देन गव्हर्नन्स अँड देन इंटरनॅशनल रिलेशन्स
अशा या 4 ब्रॉड टॉपिकचा अभ्यास करायचा आहे. मोस्टली जास्तीत जास्त सिलेबस याच्यामध्ये मात्र घटना आणि घटनेशी संबंधित असलेले इश्यूज यावर जास्तीत जास्त प्रश्न या ठिकाणी येतात, तसा प्रकार. तर मला वाटतं हे पेपर 2 बद्दल हे झालं. आता नेक्स्ट टाइम आपण पेपर 3 शी संबंधित असलेले सर्व मुद्दे आणि त्यांची चर्चा करूया. थँक्यू. बेस्ट ऑफ लक.